आणि एक रामचंद्र प्रभूंच्या जीवन कार्याविषयी आपलं संपूर्ण जीवन त्या विवेचनामध्ये व्यतीत करणारे असे संस्कृतचे जाणकार या सगळ्यांसमोर मला बोलावं लागतं आहे. त्यामुळे आत्ता गंधे सर म्हणाले ते खरं म्हणजे कदाचित त्यांना उलटं म्हणायचं असावं अशी माझी भावना आहे की इतकी सगळी मंडळी इथे असताना संयोजकांनी मला का बोलवलं असेल. याचं उत्तर हे आहे की निदान या लोकांकडे बघून तरी अभ्यास कसा करावा हे मला कळावं अशी संयोजकांची इच्छा असेल. आणि महाराष्ट्रामध्ये कदाचित आम्ही कीर्तन प्रवचनं करतो, संत वाङ्मयाची अंशतः उपासनाही करतो, पण महाराष्ट्रापुरती ते मर्यादित राहिली तर कदाचित आप्तस्वकीय नेहमीच आपल्या कर्तृत्वाचं कौतुक करत असतात, आपल्या अल्पस्वल्प प्रयत्नाला सुद्धा मान्यता देत असतात. पण थोडंसं महाराष्ट्राबाहेर येऊन बघा विद्वानांची मांदियाळी म्हणजे काय असतं हे मला दाखवण्याकरता मला इथे आमंत्रित केले गेलेलं आहे अशी माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे. आणि आज मला हे जाणवतं आहे की त्यांचा जो हेतू आहे तो खरा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत माझ्या विषयाला मला प्रारंभ करायचा आहे. 3 दिवसाकरता 3 विषय दिलेत. हे तीनही विषय एकेका दिवसामध्ये संपणारे नाही आहेत. विषयाची व्याप्ती, विषयाचा आवाका खूप मोठा आहे आणि विस्तार करण्यापेक्षा संकोच करण्याला बुद्धी लागत असते. एखाद्या संकल्पनेचा, एखाद्या विषयाचा विस्तार करण्याकरता प्रमाणांची संख्या खूप असते. काही दृष्टांतानं त्याला आपल्याला वाढवताही येऊ शकतं. पण ज्या विषयात मुळातच इतकी सखोलता आहे त्या विषयाला एकत्रित करून अवघ्या 1.5 तासामध्ये विद्वानांसमोर मांडण्याकरता विषयाचा जो सूत्र रूपानं संकोच करावा लागतो त्याच्याकरता लागणारी बुद्धी माझ्याजवळ नाही हे प्रांजळपणाने सर्वप्रथम मी कबूल करतो. कारण आपल्याला हे माहिती असेल की सूत्रबद्ध ग्रंथाची रचना करण्याकरता एखाद्या सूत्रातली अर्धी मात्रा जरी कमी करता आली तरी वैयाकरणांना फार आनंद होतो असं म्हटलं जातं. अर्धमात्रा लाघवेनापी पुत्रोत्सव मन्यन्ते वैयाकरणः असं म्हटलं जातं की सूत्रामधली अर्धी मात्रा जरी त्यांना आपल्या बुद्धीनं कमी करता आली तरी त्यांना आपल्या घरी जवळ मुलगा झाल्याचा आनंद होतो म्हणे. अर्धी मात्रा. आणि याच कारणाकरता संपूर्ण भगवद्गीतेच्या शेवटी ज्या वेळेला संजय बोलले त्या संजयाच्या बोलण्याचं ज्ञानोबारायांनी कौतुक केलंय त्या एका कामाकरता केलंय. सगळी गीता सांगून झाल्यानंतर जेव्हा धृतराष्ट्राने संजयाला हे विचारलं की संजय आता तुला काय वाटतं, हे सगळी गीता वगैरे झाली, सगळं झालं, आता युद्धाला तोंड फुटणार आहे. अर्जुनाने अभिवचन दिलंय देवाला करिष्ये वचनम तव, आणि भगवंतानी स्वातंत्र्य दिलंय अर्जुनाला यथेच्छसी तथा कुरु. आता हे झालं सगळं बोलून झालं, आता युद्ध सुरू होणार आहे, तर तुला काय वाटतं कोण जिंकेल, कोण जिंकेल असं तुला वाटतं? कारण माझ्या दुर्योधनाकडे सैन्यबळही मोठं आहे आणि आत्तापर्यंत त्याचं कर्तृत्व बघितलं तर तेही मला पांडवांपेक्षा मोठं दिसतं आहे. तर तुला काय वाटतं पांडव जिंकतील का कौरव जिंकतील, दुर्योधन जिंकेल? असा प्रश्न विचारल्यानंतर त्या संजयाने जे उत्तर धृतराष्ट्राला दिलं तो भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी फार चांगलं भाष्य केलंय. साहित्याच्या परिभाषेमध्ये कोण जिंकेल असं विचारल्यानंतर ज्याचं आयुष्य राहिलेलं आहे तो राहील, ज्याचं आयुष्य संपलंय तो जाईल. यया बोला संजयो म्हणे जी येर येरांचे मी नेणे आयुष्य तेथे जिणे ते पुढे की गा, असं संजयाने त्याला उत्तर दिलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या उत्तराचा हा अनुवाद केलाय.
साहित्य दृष्टीने हा अर्थांतरन्यास नावाचा अलंकार होतो. आता मी परीक्षाच द्यायला बसलोय तर माझी परीक्षा घ्या. हा अर्थांतरन्यास नावाचा अलंकार आहे. मला अलंकाराबद्दल आत्ता बोलायचं नाही, पण संजय हे जे बोलले त्या बोलण्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी जे कौतुकाचे शब्द वापरलेत ना, त्यामध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी संजयाचं कौतुक करताना असं म्हटलंय, एवं भारताचा आवाका आणोनी श्लोका एका संजये कुरुनायका दिधला हाती. संपूर्ण महाभारत, आता ते 1,00,000 मानायचं का 1,25,00,000 श्लोकांचं मानायचं, हा कदाचित विवादास्पद मुद्दा असेल. ज्ञानोबारांनी दोन्ही मानलंय. 1,00,000-1,25,00,000 श्लोकांचा संकोच करून एका अनुष्टुप छंदातल्या श्लोकामध्ये अवघ्या 32 अक्षरामध्ये तो सगळा महाभारताचा आवाका आणण्याकरता जी बुद्धिमत्ता लागते, त्या बुद्धिमत्तेचं ज्ञानोबारांना कौतुक आहे. आणि म्हणून संजय जेव्हा म्हणतात की असं मला वाटतं, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दुजोरा दिलाय. हा दुजोरा देणं सामान्य कारणाकरता नाही आहे, विस्तारित विषयाचा संकोच करण्याकरता लागणारी बुद्धी सर्वत्र नसते, ती संजयाकडे होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना त्याचं कौतुक आहे. आपल्याला दिलेले 3ही विषय असे 1,00,000-1,25,00,000 श्लोकांचा विस्तार व्हावा इतके मोठे. नामस्मरणाचं महत्त्व काय सांगावं, ज्ञानेश्वरीबद्दल किती बोलावं, पसायदानाच्या संबंधानं किती सांगावं, म्हणजे पसायदान सांगून संपेल. तर हे विषय 1-2 तासाचे विषय नाही आहेत. आणि त्याचा संकोच करून आपल्यासारख्या श्रोत्यांसमोर मी तो मांडावा, इतकी संकोचाची चांगली बुद्धी माझ्याकडे नाही आहे. पण तथापि मी आपल्याला सुरुवातीला ही प्रार्थना करतो की माझ्या बुद्धीला जेवढं झेपेल, माझ्या वेळेमध्ये जेवढं जमेल, आणि मला आपल्याला समजून देण्यामध्ये ज्याच्यामध्ये आनंद वाटेल, अशा गोष्टी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित पूर्णत्वानं मी याला न्याय देऊ शकणार नाही म्हणजे देऊ शकणार नाही याच्यातला कदाचित शब्द काढून टाका आणि त्याला केवल विधान करा, मी देऊ शकणार नाही. इतका हा मोठा विषय आहे. नामस्मरणाचं महात्म्य, नामस्मरणाचं महत्त्व, याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. परंतु कसं सांगणार, कुठून सांगणार आणि कुठपर्यंत सांगणार. एक वेळ भगवंताचं वर्णन 2 तासामध्ये करा असं म्हटलं तर एक वेळ शक्य होतं, पण भगवंताच्या नामाचं महत्त्व 2 तासामध्ये सांगा हे म्हटलं तर मलाच काय, भगवंतालाही ते शक्य होणार नाही. तुकाराम महाराजांनी देवाला असं म्हटलंय, तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. ते आम्हाला कळतं. तुझ्या नामाचा महिमा देवाला, तुलाही कळत नाही, आणि देवालाही जे कळत नाही ते तुम्ही माझ्याकडून 1.5 तासात ऐकण्याची अपेक्षा करता कशी, हे मला कळत नाही. तथापि नाममहात्म्य हा विषय खूप छान आहे. सर्वांच्या भावनेचा तो विषय आहे. नाजूक आहे, सखोल आहे, मनाला भिडणार आहे, आत्मीयतेचा आहे, आनंद देणार आहे. नाम हे एक साधन, कुठल्याही साधनेचं महत्त्व ज्या वेळेला आपण पाहतो, कशाचंही महत्त्व ज्या वेळेला आपण पाहतो, साध्य साधन आपण नंतर ठरवू, पण महत्त्व पाहणं म्हणजे काय असतं, एखाद्या वस्तूचं महत्त्व जाणणं म्हणजे काय असतं, त्या वस्तूचं मूल्य जाणणं, त्या वस्तूची उपयोगिता जाणणं, त्या वस्तूची उपलब्धी जाणणं. नेमकं काय असतं, महत्त्व कशाला आहे. सहज उपलब्धीत महत्त्व सिद्ध होतं का, जी गोष्ट सहज उपलब्ध होते त्याला महत्त्व देता येतं का, व्यवहारात नाही देता येत. सहज उपलब्धी हे महत्त्वाचं कारण ठरत नाही, मुख्य कारण ठरत नाही. मग महत्त्व म्हणजे काय, कशावरून महत्त्व ठरवायचं, एखाद्या संकल्पनेचं, एखाद्या संज्ञेचं, हे महत्त्व ठरवणं कशावर अवलंबून असतं. सामान्यत्वानं आपण जर वेदांताच्या अंगाने विचार करत गेलो तर 4 गोष्टी याच्याकरता महत्त्वाच्या ठरतात. त्या 4 गोष्टींवर मी पूर्णत्वानं बोलू शकेन असं नाही, पण 4 गोष्टी याच्याकरता महत्त्वाच्या ठरतात, तेवढ्या मी आपल्याला सांगतो. कुठल्याही गोष्टीचं महत्त्व विशेषतः साधनरूपानं जर आपल्याला बघायचं असेल
तर त्याच्याकरता 4 गोष्टी लागतात. एक काळ बघावा लागतो, दुसरा अधिकार बघावा लागतो, तिसरा परिणाम बघावा लागतो आणि चौथं स्वरूप बघावं लागतं. वस्तू महत्वाची आहे म्हणजे काय? वस्तू महत्वाची आहे म्हणजे काय? ती सहज उपलब्ध होते याला महत्वाचं म्हणत नाहीत. उलट सहज उपलब्धीमध्ये महत्व हरवतं असा जगाचा अनुभव आहे. ज्याची सहज उपलब्धी होते त्याच्याबद्दल फारसं महत्व राहत नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते असं एक सुभाषित आहे. किंवा अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. आता ताजं उदाहरण जर द्यायचं झालं तर त्याचा दुसरा एक विकल्प सांगतो मी आपल्या. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरेत असं म्हणतात. इथून लोक जात आहेत तिथपर्यंत या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करता यावं म्हणून. त्याच्यामध्ये किती त्रास होतो, किती चालावं लागतं, सोयी होतात होत नाहीत, पण तेवढंही करून एक भाविक मन असतं, एक श्रद्धा असते की तिथपर्यंत आपण पोचावं, त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करावं अशी एक आंतरिक इच्छा असते. आणि त्या दृष्टीनं भाविक इथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून जातात. पण प्रयाग क्षेत्रामध्ये राहणारी माणसं मात्र आपल्या घरच्या विहिरीवरच आंघोळ करत असतात. का होतं असं? कारण त्यांना माहिती आहे हा त्रिवेणी संगम आपलाच आहे, कुठे जाणार आहे, नित्य उपलब्ध आहे. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. अतिपरिचय झाला, नित्य उपलब्धी झाली की त्याच्याबद्दल एक अनादराची भावना, एक सहजतेची भावना, एक गृहीत धरण्याची भावना माणसाच्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे एखाद्या वस्तूचं महत्व जाणायचं असेल तर ते महत्व कशावरून ओळखायचं असतं? त्याची उपलब्धीवरून त्याची उपयुक्तता बघा. बरं, उपयुक्ततेचा विचार केला तर ती उपयुक्तता नित्य लागणार असेल, ती उपयुक्तता जर नित्यच राहणार असेल तर त्या वस्तूच्या उपलब्धीला मूल्य काय? थोडंसं गमतीचा प्रश्न आहे हा. आपण दोन्ही अर्थाने बघा, मानसशास्त्राच्याही अर्थाने बघा. मला एखाद्या वस्तूची गरज आहे, मला भूक लागलेली आहे, मला अन्नाची गरज आहे, मला अन्नाची गरज आहे. पण अन्नाची गरज आहे म्हणून मला अन्नाचं महत्व कळतं हे जरी खरं असलं तरी ते अन्न सेवन करून माझी भूक कायमची जाणार असेल तर त्या अन्नाला खरं महत्व आहे. जर आत्ता भूक भागते आणि संध्याकाळी पुन्हा लागते आहे तर सहज उपलब्ध झालेल्या अन्नाचं तरी महत्व असं किती आहे की ज्याची उपयुक्तता माझ्या जीवनामध्ये आहे, पण ज्याच्या उपयुक्ततेच्या जाणीवेत प्राप्त होणारी ती वस्तू माझ्या जीवनातलं दुःख कायमचं दूर करू शकत नसेल तर त्या वस्तूला मूल्य काय? मी जेवलो, माझं पोट भरलं, आत्ता मला बरं वाटलं, आग्रह करून मला वाढणाऱ्याने वाढलंय, घ्या हो अजून, घ्या, मलाही भूक लागली होती, ते म्हणतात घ्या हो, मी म्हणतो वाढा हो. तर हे घ्या हो वाढा हो बराच वेळ चालू राहिलं आणि एक वेळ अशी आली, घ्या हो आता नको, हो आता नको, बस पोट भरलं माझं. नाही, आग्रहाचं म्हणून 2 लाडू घ्या ना, नाही आता नका सांगू. बरं एक घ्या, नाही पोटात जागा नाही, मी तोंडातून बोट घातलं तर बोटाला लाडू लागायला लागला, इतकं आकंठ जेवलोय मी, आता मला इच्छा नाही आहे, अजिबात इच्छा नाही आहे. पण जेव्हा आग्रह करणारा म्हणतो की नाही आमची इच्छा म्हणून 2 घ्याच, त्या वेळेला तो म्हणतो की आत्ता मला जाणार नाहीत, संध्याकाळच्याला डब्यात द्या, मी घरी घेऊन जातो. जर उपयुक्तता जाणवते आहे आणि ती उपयुक्तता जाणवून त्याच्या प्राप्तीमध्ये उपयुक्ततेच्या जाणीवेतून त्या पदार्थाचं मूल्य जर संपत नसेल तर त्या पदार्थाला कायमचं मूल्य आहे असं म्हणता येत नाही. लक्षात घ्या. आपण मग हे जाणायचं कसं? वस्तूचं महत्व जाणायचं कशावर जाणायचं? म्हणून त्याच्याकरता या 4 गोष्टींचा विचार करा. कोणत्या काळामध्ये आपल्याला ती वस्तू मिळते आहे, त्या वस्तूचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम काय आहे, त्या वस्तूचा आपल्याला अधिकार आहे का, आणि त्या वस्तूचं नेमकं स्वरूप काय आहे, या 4 गोष्टी जर आपल्याला कळत असतील तर त्या वस्तूचं मूल्य आपल्याला कळालं, त्या वस्तूचं महत्व आपल्याला कळालं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला फार लांबवायचं नाही, पसरटही करायचं नाही.
परंतु आपल्याला नामस्मरणाकडे यायचं असेल आणि नामस्मरणाचं महत्त्व ओळखायचं असेल तर या 4 गोष्टी आम्ही बघितल्या पाहिजेत की काळाच्या दृष्टीने नामाचं महत्त्व काय आहे. काळदृष्टीने विचार करा, अधिकार दृष्टीने विचार करा, परिणाम दृष्टीने विचार करा आणि स्वरूप दृष्टीने विचार करा. याच्याकरता पहिल्यांदा स्वरूपाचा जर विचार करायचा असेल तर अगदी धावतं सांगून जातो, मला फार याच्यात आत्ता रमायचं नाही आहे, अडकायचंही नाही आहे. नामाला साधन म्हणायचंय का नामाला साध्य म्हणायचंय? कारण आपण हरिपाठ वाचणारी मंडळी आहोत, आपण नाम महात्म्य ओळखणारी मंडळी आहोत, आपण नामाची उपासना करणारी मंडळी आहोत. तर नाम हे साधन आहे का नाम हे साध्य आहे? दोन्ही अर्थाने आपल्याला ही विधानं दिसतात. आपण नामस्मरण करा हे साधनही आहे आणि नाम हे साध्यही आहे. नामाला तत्व म्हणून दिलेली मान्यता आणि परमतत्वाच्या प्राप्तीकरता नामाचा केला गेलेला विनियोग, या दोन्ही गोष्टी आपल्याला नामाच्या दृष्टीने चिंतनाकडे प्रवृत्त करणाऱ्या आहेत. नाम हे साधन आहे. काय होतं, माणसाच्या पारमार्थिक जीवनाचा आपण थोडासा विचार केला ना तर माणसाचं पारमार्थिक जीवन 2 चाकांवर चालतं. मी पारमार्थिक जीवनाबद्दल विचार करतोय, मला प्रापंचिक भूमिका आत्ता मांडायची नाही आहे, संकोचानं मांडतो. माणसाचं पारमार्थिक जो जीवन रथ आहे तो 2 चाकांवरती चालतो. त्याच्यातलं एक चाक आहे उपासनेचं आणि दुसरं चाक आहे अभ्यासाचं. अभ्यास आणि उपासना या 2 गोष्टी माणसाच्या पारमार्थिक जीवनामध्ये फार महत्त्वाच्या असतात. उपासना करावी की नाही? अवश्य करावी. अभ्यास करावा की नाही? अवश्य करावा. उपासने व्यतिरिक्त केला गेलेला अभ्यास जीवनामध्ये रुक्षता निर्माण करेल आणि नुसती अभ्यासा व्यतिरिक्त केलेली केवळ नुसती उपासना कदाचित आपल्याला अंध बनवण्याची शक्यता नाकारता येत नसते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन, म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत, ही ज्ञानोबा यांची भूमिका आहे. मी पुन्हा सांगतो, कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत, नाहीतर अंधभक्ती आहेच आहे. जीभ नामस्मरण करू नये किंवा नामाचा परिणाम होत नाही न जाणता, नामाचं महात्म्य न जाणता नामस्मरण केल्याचा परिणाम होत नाही असं नाही. गोंदवलेकर महाराजांनी उदाहरण काय दिलं? महाराजांनी उदाहरण आपल्याला असं दिलं की साखर न कळता खाल्ली तर कडू लागते काय? साखर ही साखर आहे हे न कळता आपण साखर खाल्ली, ती कडू लागते का? ती गोडच लागते. मग कळून खाल्ली तर काय लागतं? जरा जास्त गोड लागते. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे, मला लांबवायचं नाही आहे. उपासना आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी आहेत. आपल्याकडे सुदैवाने काय झालंय की आपलं संत वाङ्मय, मराठी संत वाङ्मय हे फार विलक्षण आहे. वेदांताचा विचार केला तर वेदांतातले काही ग्रंथ उपासनेचे आहेत, त्याची नुसतीच उपासना होते, त्याच्या अर्थाकडे सहसा काही बघितलं जात नाही. उदाहरण सांगायचं झालं तर बहुतेक ठिकाणी स्त्रिया, महाराष्ट्रामध्ये स्त्रिया बहुतांश वेळेला शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचतात. त्याच्यामध्ये काय कळतं? काही कळत नाही, पण निष्ठेने वाचायचं असतं, कारण ती उपासना आहे. शिवलीलामृताचा 11वा अध्याय रोज वाचावा. आपलं कुंकू आपल्या सौभाग्याकरता ते जास्त महत्त्वाचं आहे, अशा श्रद्धेने तो वाचला जातो. बरं, वाचताना चहा उतू जाऊ नये याच्याकरता गॅसचं बटन बंद कर, हेही वाचता वाचता नवऱ्याला सांगावं लागतं. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत हे वाचताना आम्हाला लक्षात येतं, म्हणजे आम्ही किती चांगलं वाचत असो हे लक्षात घ्या की 4 शिट्ट्या झाल्या आहेत हे वाचताना कळतं आणि त्या 4 झाल्या आहेत हे मोजता येतं, तरी आमचं वाचन चालू आहे आणि तरी ती उपासना आहे. बरं, या उपासनेचा परिणाम नाही आहे ना, श्रद्धेचा परिणाम. माणसाची श्रद्धा कधीही वाया जात नाही. ती श्रद्धा कशी असू दे, संत वाङ्मयावर आहे ना, जाणार नाही वाया. त्याबद्दल विकल्प नाही आहे किंवा त्याबद्दल आता मला विस्तारही करायचा नाही.
पण हे काही ग्रंथ असे आहेत की त्याची नुसती उपासना होते, आणि काही ग्रंथ वेदांतामध्ये असे आहेत की त्याचा फक्त अभ्यासच होतो, ते उपासनेचे ग्रंथ कधीच नसतात. अद्वैत सिद्धीसारखा मधुसूदन सरस्वतींचा ग्रंथ, विवरण प्रमेयासारखा वेदांताचा ग्रंथ, चित्सुखी सारखा ग्रंथ, हे ग्रंथ आपल्याला नुसते अशी रोज सकाळी उठून अर्धा तास आम्ही हे ग्रंथ वाचतोय म्हणून आम्हाला वेदांत कळतोय असं होत नाही. हे जाणकार गुरूंच्या चरणाजवळ बसून हे ग्रंथ सोडवावे लागतात. ग्रंथामध्ये सांगितलेल्या सिद्धांताचं घरी येऊन मनन करावं लागतं, मननाचं निदिध्यासन व्हावं लागतं, आणि निदिध्यासनातून त्या अभ्यासाद्वारा अंतःकरण एकाकार करून कुठेतरी परमात्म चरणाशी आपलं चित्त एकालंबनात्मक बनवणं, हा त्याचा परिणाम साधता येऊ शकतो. पण त्याच्याकरता करावी लागणारी ही जी धडपड आहे ना, ही अभ्यासाची आहे. अभ्यास बहुतांश वेळेला बुद्धीवर अवलंबून असतो, आणि उपासना ही बहुतांश वेळेला मनावर अवलंबून असते, जी भावनेवर अवलंबून असते. अभ्यास म्हटलं की बुद्धी लागते, आणि उपासना करायची म्हटलं की शुद्ध मन लागतं. शुद्ध मनाने होणारी उपासना आनंद देते, विशुद्ध बुद्धीनं होणारा अभ्यास आनंद देतो. परंतु आपलं संत वाङ्मय याकरता विलक्षण आहे की ज्ञानेश्वरी ही उपासनेचाही विषय आहे आणि त्याच वेळेला ती अभ्यासाचाही विषय आहे. हे जगतामध्ये असं समीकरण अन्यत्र दिसणार नाही. हरिपाठ रोज करा, उपासना आहे, पण हरिपाठाचा बोध करून घ्या, अभ्यास आहे, तो अभ्यासही केला पाहिजे. अभ्यास करणं म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं. पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ सांगतात, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं कशा करता, तत्र स्थितौ यत्नो अभ्यासः, असं पातंजली योगसूत्रांनी अभ्यासाचं कारण लक्षण सांगितलं. मग तो अभ्यास करताना कसा करायचा, तो दृढ कसा होईल, याच्याकरता काय करावं लागेल. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, असं सूत्र पातंजली योगसूत्रामध्ये. तो विषय स्वतंत्र आहे अभ्यासाचा, परंतु या भूमिका आपल्याला बघितल्या पाहिजेत. अभ्यास आणि उपासना या दोन्ही गोष्टी आपल्याला ज्ञानेश्वरी करता लागतात. नामस्मरणाचं महत्त्व लक्षात घ्यायचं असेल तर नामाचा अनुभव येण्याकरता उपासनाही लागते, आणि नामाचा अनुभव दृढ होण्याकरता नामाचा अभ्यासही लागतो. अभ्यास आणि उपासना या दोन गोष्टी आहेत, आणि त्या दोन्ही गोष्टींचा विचार करताना आपल्याला या चार गोष्टी आपल्या डोळ्यासमोर मी हेतुतः ठेवतोय. आता काल काय कोणता आहे, अधिकार कोणाचा आहे, परिणाम काय आहे, आणि स्वरूप काय आहे. नाम साधन आहे का साध्य आहे, तर नाम साधनही आहे. का साधन आहे, कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, त्याच्यानं पुण्याची प्राप्ती होते, पापाची निवृत्ती होते. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, त्याच्याने मोक्ष प्राप्त होतो. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. हे तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराज आणि ज्ञानोबा यांच्या अनेक प्रमाणांना अनुसरून केलेलं विधान आहे. ही विधानं आपल्याला दिसतात, हरिपाठामध्ये दिसतात, की नामानं आम्हाला मोक्ष मिळतो, म्हणजे मोक्ष हे साध्य झालं आणि नाम हे त्याचं साधन झालं. इथं नामाची साधन रूपता आहे. पण याच हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम हे साध्य आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. हे गगनाहुनी वाढ असणं, वाढ म्हणजे व्यापक, गगनापेक्षा व्यापक असणार काय, गगनापेक्षा व्यापक एक ब्रह्मतत्व आहे, त्याच्यापेक्षा व्यापक दुसरं काही नाही. परब्रह्म एक व्यापक, त्याच्याही पेक्षा व्यापक काय, तर काही नाही आहे. आकाशापेक्षा व्यापक परब्रह्म आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दुरी सारोनिया, असं ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या वर्णनात म्हटलंय. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असं म्हटलंय देवाला. प्रावरण म्हणजे आवरण, आवरण, खोळ म्हणतो ना आपण, खोळ, उशीला गादीला खोळ घालतो ना आपण, आवरण घालतो, त्याला गगनाला सुद्धा ज्याचं आवरण आहे तो हा परमात्मा आहे. म्हणजे गगनाहुनी वाढ परमात्मा आहे. मग नामच जर गगनाहुनी वाढ आहे आणि गगनाहुनी वाढ जर ब्रह्म आहे, तर नामच ब्रह्म झालं ना, म्हणजे ब्रह्म हे साध्य झालं. अद्वैत कुसरी विरळा जाणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे आता अद्वैत कुसरी नामाचं महात्म्य सांगताना अद्वैत कुसरी विरळा जाणे, ज्याला अद्वैताचा अनुभव आहे असा विरळाच एखादा नाम जाणू शकतो, म्हणजे नाम साध्य होईल ना.
म्हणून त्याच्या स्वरूपाबद्दल आत्ता विचार करायचा झाला तर साध्यरूप आणि साधनरूप अशा दोन्ही पद्धतीनं नामाचं महात्म्य आपल्याला संत वाङ्मयातून आपल्याला समोर आलेलं दिसून येतं. नाम साधन आहे, नाम साध्य आहे. मग याची साधनरूपता आणि साध्यरूपता कशी ओळखायची असते, साधनरूपता कशी ओळखायची आणि साध्यरूपता कशी ओळखायची, याच्याकरता आपल्याला थोडासा नाम या साधनेचा विचार केला पाहिजे. पारमार्थिक जीवनामध्ये साधनेला एक विशेष महत्त्व आहे. साधनेशिवाय होणार नाही. पारमार्थिक जीवनातच काय, आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा ज्या ज्या साध्याची आपल्याला लौकिक अर्थानं अपेक्षा असते ते साध्य नियत साधनेशिवाय मिळत नसतं. मला जर इथून पुन्हा पुण्याला मुंबईला जायचं असेल तर मला मुंबईकडे जाणारीच गाडी पकडली पाहिजे ना. मला इकडून जयपूरकडे जाणारी गाडी पकडून मी मुंबईला कसा पोचेल? याला काही साध्यरूपता देता येत नाही, याला काही साधन म्हणता येत नाही. गंमत म्हणून मी सांगतो, अनेक वेळेला मी एकदा प्रवासात होतो. मी चाललो होतो मुंबईहून नागपूरला. त्यावेळेला त्या नागपूरला सरळ रेल्वे नव्हती मुंबईपासून, ती मनमाडला बदलावी लागायची. आम्ही मुंबईहून आलो, गाडी बदलली, नागपूरला जाणाऱ्या गाडीमध्ये आम्ही बसलो. बसल्यानंतर गाडी पुढे निघाली. पहिली चाळीसगाव वगैरे काही स्टेशन आहेत ती मागे पडायला लागली. डब्यामध्ये इकडं तिकडं बघितलं आजूबाजूला कोण आहे. 2 बैरागी होते, कुठले उत्तर प्रदेशातले, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, हातामध्ये तो कमंडलू चिमटे असे घेऊन ते निघाले. आम्ही असं चाललो. त्या 2 बैराग्यांनी मला विचारलं, धोतर आहे, पांढरे कपडे आहेत, डोक्यावर टोपी आहे, खांद्याला पिशवी आहे, शबनं. आम्ही गाडीत बसलो होतो. त्याने मला विचारलं, बेटा किधर जा रहे हो, कुठे चालला? तर मी सांगितलं, बाबाजी हम नागपूर जा रहे हैं, नागपूरला चाल. जसं त्यांनी मला विचारलं तसं मी त्यांना विचारलं, महात्मा जी आपको कहाँ जाना है? त्यांनी मला सांगितलं, बेटा हमें बंबई जाना है. बसला नागपूरच्या गाडीत आणि मला स्थान सांगतो विरुद्ध, मुंबईला जायचंय म्हणतो. मला वाटलं बहुतेक हे परप्रांतातले लोक, यांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. नागपूर कुठं मुंबई कुठं यांना कळलं नसेल, ते काहीतरी यांचा गोंधळ झाला आहे. मुंबईला जायचं म्हणतोय, नागपूरच्या गाडीमध्ये बसलेला आहे. मला वाटलं यांचं काहीतरी चुकलंय, यांना लवकर सावध करावं, पुढच्या स्टेशनवर उतरावं आणि पुढच्या मुंबईला जाणाऱ्या गाडीमध्ये बसून द्यावं असा विचार करून मी त्यांना ही सूचना केली, त्यांना जाणीव करून दिली, बाबाजी ये गाड़ी तो नागपुर जा रही है, आप कह रहे हैं हमें बंबई जाना है. मनमाड कर प्लेटफॉर्म पर बंबई की ओर जाने वाली गाड़ी खड़ी थी, आप उसमें बैठ जाते, बंबई पहुंच जाते. ये गाड़ी तो नागपुर जा रही है, वो उस गाड़ी में क्यों नहीं बैठे आप? त्याने मला सांगितले, अरे वो गाड़ी में भीड़ बहुत थी, ये गाड़ी खुली थी, इसमें बैठ गए. आता साधू झाला म्हणून याच्या बाप जन्मात मुंबईला पोचेल काय? हा आमचं साध्यच चुकतंय तर आमचं साधन कसं नियत राहील? आमचा साध्य विचार जोपर्यंत बर तरी काही नाही. मी म्हटलं आता अवघड झालं. मी त्यांना वाटलं, आता मला वाटलं मुंबईला जाणार, काहीतरी यांचं काम असेल, साधू आहे म्हणजे नक्की कोर्टाचं काम असेल, म्हणून मला चुकीच तळमळ वाटली. मी त्यांना म्हटलं, बाबाजी आपको बंबई जाना था, ये गाड़ी नागपुर जा रही है, बंबई में आपका कोई काम होगा तो अब नहीं हो पाएगा, कैसे होगा? ते म्हणाले, अरे बंबई क्या नागपूर क्या, कहीं भी जाके भीख ही मांगना है, किधर भी लेके चलो. साध्यच नाही ना जीवनाला. माझ्या जीवनाचं साध्य जर मला ठरवता येत नसेल तर त्या साध्याला अनुसरून नियत साधन मला कसं ठरवता येईल? मला आधी साध्य तर मला ठरवता आलं पाहिजे. मला काय करायचं आहे हे जेव्हा मला कळतं तेव्हा ते कसं करायचं आहे याची विचार प्रक्रिया सुरू होते. मला काय करायचं आहे हेच जर मला निश्चित माहिती नसेल आणि तेच जर मला ठरवता येत नसेल तर मग मला नियत साधन म्हणून साधनेचा विचार करताना या 3 गोष्टींचा विचार वेदांताने आपल्याला सांगितलं. तुम्हाला साधनेचा विचार करायचा ना, साधनेचं नियतत्व आपल्याला, नियतत्व असणं म्हणजे काय आहे की तेच एक विवक्षित साधन असं असलं पाहिजे की साध्यापर्यंत नेतं. त्याला नियत साधन म्हणतात. त्याला साधनेचं नियतत्व असं म्हणतात वेदांताच्या परिभाषेमध्ये. परंतु साधन म्हणजे काय असतं? साधन म्हणजे काय असतं? त्याच्याकरता वेदांतांनी 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. मला बोलायचंय नामस्मरणाचं महत्त्व. मला माहिती आहे मला काय बोलायचंय, माझं विषयांतर होत नाहीये.
साधन कशाला म्हणतात? साधन कशाला? त्याच्याकरता 3 गोष्टी. एक, त्यांनी साध्यापर्यंत पोचवलंच पाहिजे तर ते त्याचं साधन आहे. एक. दुसरं, ते शास्त्रांनी सांगितलेलं आणि संतांनी आचरलेलं असलं पाहिजे. जे शास्त्र बोलत नाही आणि ज्याचं आचरण संत करत नाहीत ते कधीही साधन होत नाही. साधनेचं साधनत्व हे संतांच्या आचरणातून शोधलं पाहिजे. ते शास्त्रानुमोदित असावं, संतानुचरित असावं, तर त्या साधनेला साधनत्व देता येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला एक फार छान साधन सांगितलं. मी आपल्याला फक्त साध्या भाषेत सांगतो, मला ओव्या सांगून लांबवायचं नाही आहे. थोडं सोपं करतो. मला सांगा, आपण इतके जण आपण बसलो, आपल्यापैकी देव भेटावा असं कुणाला वाटतं? त्यांनी हात वर करा. असं जर म्हटलं तर सगळेच करतील की नाही? मी पण करेन. मग आपल्याला भगवान भेटावेत असं वाटत असेल ना, मी आपल्याला एक साधन सांगतो, तेवढं साधन करा. परमात्मा भेटलाच पाहिजे, मी शाश्वती देतो, खात्री देतो. आणि नाही भेटला तर इंदोरच्या कुठल्या तरी चौकात फाशी द्या मला, मी तयार आहे. पण मी सांगतो ते साधन करा. परमात्मा भेटलाच पाहिजे. नाहीतर मी फाशी जायला तयार आहे, मी नाकारत नाहीच आहे. साधन फार सोपं आहे. काय करायचं? परमात्मा भेटावा असं ज्यांना वाटतं त्यांनी हे सोपं साधन करून बघा. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा. मेलेल्या नाही, झोपलेल्या. ज्ञानोबांनी दिलेलं उदाहरण आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाही आहे. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा आणि नागाच्या फण्यावरचा मणी त्याच्यामध्ये ओवून तो आपल्या गळ्यात बांधायचा. देव भेटलाच पाहिजे, नाही तर फाशी जायला तयार आहे मी, नाकारायचं कारणच नाही. तुम्ही फक्त झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडण्याकरता त्याच्या केसाला हात लावा. त्यांनी डोळे उघडून एकदा आपल्याकडे बघितलं की तिथेच परमतत्वाची प्राप्ती आहे. माघारी येणंच नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. बस, तिथून माघारी येणंच नाही. हे साधन आपण करू का करणार नाही? कारण हे साधन समर्थांनी केलं नाही. हे साधन तुकाराम महाराजांनी केलं नाही. हे साधन गोरोबा काका, चोखोबारायदी, सकल जनाबाई, मुक्ताबाई या महात्म्यांनी हे केलेलं साधन नाहीये. हे संतानुचरित नाहीये. त्याच्यामुळे याला साधन रूपता देता येत नाही. नाहीतर मग तुकाराम महाराजांनी सांगितलं असतं, मी हेच केलेलं आहे, तुम्ही हेच करा. झोपलेल्या सिंहाचा नाकातला केस, हे साधन मी पण केलं, तुम्ही पण करा, असं त्यांनी नाही सांगितलं. ज्ञानोबांनी नाही सांगितलं. कोणत्याच संतांनी या साधनेचा उल्लेख केला नाही. कारण साधन हे शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असावं, हा नियम आहे. ते साध्यापर्यंत नेणारच असलं पाहिजे, हा नियम आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा भाग असा आहे, ते साधन जेव्हा साध्यापर्यंत नेऊन आपल्याला पोचवतं त्यावेळेला त्या साधनेने स्वतःहून संपलं पाहिजे, तरच त्याला साधन म्हणता येतं. साध्य प्राप्तीनंतर जर ते टिकलं तर ते साध्य होतं, साधन नाही होत. त्याला कालपरिच्छिन्नता लागते. साधन हे कालपरिच्छिन्न असतं, त्याला मर्यादा असते काळाची. मग नाम साधन आहे का नाही? आहे. कशावरून आहे? कारण ते परमतत्वापर्यंत पोचवतं. कारण आपल्याला वेदांनी नाम घेण्याकरता सांगितलंय. तुकोबारायांनी म्हटलंय, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्या सकल वेदाचा परामर्श घेऊन त्याचं सार जर सांगायचं झालं तर इतकंच सार आहे की तुम्ही विठोबाला शरण जा आणि निजनिष्ठेनं त्याचं नामस्मरण करा. बस, वेदाचा हा नियम आहे. म्हणजे ते शास्त्रानुमोदित झालं. बरं, ते संतानुचरित आहे की नाही? सगळ्या संतांनी नामाचा स्वीकार केलाय. एका नामाचं महात्म्य आपण बघा ना. नाम घ्यायला बसवलं त्यावेळेला दरोडेखोर होता, पण ज्या वेळेला नाम ऐकू आलं म्हणून अंगावरचं वारुळ बाजूला करून उठवलं त्यावेळेला ऋषी होता ना. नाम घ्यायला बसतानाचा दरोडेखोर आणि नाम घेऊन उठतानाचे ऋषी, या दोन्ही मधलं अंतर जर आपण वृत्तीभेदाने लक्षात घेतलं, वृत्ती परिवर्तनाच्या दृष्टीने विचारात घेतलं,
तर नामाचं महात्म्य संतांनी, नामाचं आचरण संतांनी केलेलं आहे, हे आपल्याला मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिमुखे म्हणा म्हणतात, तुकाराम महाराज नामस्मरण करा म्हणतात. सगळ्या जगाला उद्देशून तुकाराम महाराजांनी हे सांगितलंय, बाकी काही करू नका, फक्त नामस्मरण करा. एकनाथ महाराज तेच सांगतात, जनाबाई तेच सांगतात, नामदेवराय तेच सांगतात, समर्थ तेच सांगतात. म्हणजे हे संतानुचरितही आहे, शास्त्रानुमोदितही आहे. आणि फक्त अडचण आहे ते तिसऱ्या टप्प्याची आहे. नामाने परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर नाम थांबतं का, हा मुद्दा आहे. नामाचं साधनत्व जर या 3 गोष्टींवर अवलंबून असेल तर नामानं परमतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर नामस्मरण थांबेल का? थांबेल का? नाही थांबणार. कारण ज्ञानेश्वर महाराजांना परमतत्वाची प्राप्ती होऊनही त्यांचं नाम चालूच आहे, तुकाराम महाराजांचं नामस्मरण चालूच आहे. भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन होऊ नये, भगवद रूपता प्राप्त होऊनही ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या उपनिषद नियमाप्रमाणे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले, पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्यांचं नामस्मरण चालू आहे. दिनरजनी हा चिधंदा गोविंदाचे पवाडे, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. दिवस रात्र आम्हाला काही माहिती नाही, रात्र न कळे दिवस न कळे ज्ञानोबराय म्हणतात. सगळ्यांचंच म्हणणं हे आहे. मग नामाचं साधनत्व म्हणून नाम साधनेविषयी, नाम महात्म्याविषयी 2 भूमिका आपल्याला भक्तिशास्त्राने मांडलेल्या दिसतात. नाम साधनही आहे आणि नाम साध्यही आहे. मग याची साधनरूपता आणि साध्यरूपता ही ओळखायची कशी, याच्यात अंतर कसं ठेवायचं, त्याचं उत्तर तुकाराम महाराजांच्या चरित्रामधून आणि अभंगांमधून आपल्याला मिळतं. काय होतं, अगदी सरळ आणि सोपं बोलून जातो, कारण बाकीच्याही विषयांवर आपल्याला बोलायचं आहे. कारण हा विषय मला उद्या करता अर्धवट ठेवता येणार नाही, उद्या स्वतंत्र विषय आहे, त्यामुळे हे संपूर्ण भाग आहे मला. तुकाराम अगदी साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये मी आपल्याला सांगतो, ज्या वेळेला हेतुपूर्वक नामस्मरण केलं जातं त्यावेळेला नाम साधन असतं, आणि ज्या वेळेला ते नाम आपली परवानगी न घेता आपल्या मुखातून बाहेर पडतं त्यावेळेला ते साध्य असतं. इतकाच फरक एवढा. तुकाराम महाराजांच्या दोन्ही भूमिका आहेत ना. तुकाराम महाराज आपल्या इंद्रियांना सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम, विठोबाचं गोड नाम माझे वाचे तू घे घे. इंद्रियांना केलेला हा आग्रह आहे, वाचेला केलेला हा आग्रह आहे, ते गोड आहे म्हणून तू घे. नाम गोड पुरे कोड सकळही, तू ते नाम घे, ते गोड आहे, तुला ते आवडेल. जिव्हेला आज्ञा देऊन जबरदस्तीनं नामाकडे प्रवृत्त ज्या वेळेला करावं लागतं त्यावेळेला ते नाम साधन आहे, कारण ते हेतुतः संकल्पपूर्वक आहे. संकल्पपूर्वक आहे. संकल्प म्हणजे प्रत्येक वेळेला नामस्मरण करताना आपल्याला पळीपंचपात्र घेऊन संकल्प सोडावा अशी अपेक्षा नाही आहे. पण ज्या वेळेला कोणतीही क्रिया आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत असते त्या अभिव्यक्तीच्या आधी आपल्या ठिकाणी त्या क्रियेचा संकल्प मनामध्ये आधी होत असतो. तुम्ही साधा विचार करा, एखादी वस्तू मला इथून उचलायची आणि इथे ठेवायची आहे, तर इथून उचलून इथे ठेवण्याची जी क्रिया माझ्या हाताकडून घडते त्याच्या पूर्वी माझ्या मनात येतं की नाही ही वस्तू इथून उचलली पाहिजे, हाच संकल्प आहे. हाच संकल्प. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी करासी ये. हे मग आहे, आधी मनवणीची उठी, आधी ती मनात येते आणि मग ती इंद्रियांच्या माध्यमातून व्यक्त होते. त्यामुळे माझ्या इंद्रियांना जर मला सांगावं लागत असेल, माझ्या वाणीला जर मला सांगावं लागत असेल की नाम घे, तर हा संकल्प झाला. आणि हे संकल्पपूर्वक हेतुपूर्वक लक्ष ठेवून त्या नामामध्ये दोष निर्माण होणार नाही हे लक्षात घेऊन जाणीवपूर्वक ज्या वेळेला आपण बसलेलो असतो त्यावेळेला ते नाम हे साधन असतं. या साधनेचा परिणाम असा होतो की आपल्याला परमतत्वाची प्राप्ती होऊन जाते आणि तरीही ते नाम आपल्या आत्तापर्यंतच्या, तुकाराम महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर पडिले वळण इंद्रिया सकळा, या नियमाप्रमाणे ते नाम जर आपल्याला वळण पडलं म्हणून आपल्या मुखातून कुणाचीही परवानगी न घेता, वेळे काळाचं भान न ठेवता
कुठल्याही दृष्टीनं कुठलाही संकल्प न करता निसंकल्प अवस्थेमध्ये नामाची अभिव्यक्ती होत असेल तर ते नाम आपल्या जीवनाचं साध्य झालं असं समजावं. तुकाराम महाराजांनी त्या संबंधामध्ये देवाला सांगितलं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. माझी वाचा अनावर झालेली आहे. आता मला सुषुप्ती माहिती नाही आहे, मला जागृती माहिती नाही आहे, मला स्वप्न माहिती नाही आहे. माझ्या जीवनातल्या ज्या ज्या अवस्था अपरिहार्यतेनं माझ्या जीवनामध्ये येत आहेत त्या अवस्थांतरांमध्ये सुद्धा माझ्या मुखातलं नाम बंद होत नसेल तर ते नाम साध्य आहे असं समजावं. म्हणून नामाची साधन रूपता आणि नामाची साध्य रूपता या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्व या दृष्टीनं संतांनी सांगितल्या. पण आत्ता आपल्याला जो विचार करायचा आहे तो नामस्मरणाचं महत्त्व म्हणून जो विचार करायचा आहे तो साध्य दृष्टीनं करायचा नाही आहे, तो साधन दृष्टीनं करायचा आहे. म्हणून 3 गोष्टी आपण पहा. एकतर काळ पहा, दुसरा अधिकार पहा आणि तिसरा परिणाम पहा. या 3 दृष्टीनं नामाचं महात्म्य आपल्याला कळू शकतं. काय महात्म्य आहे नामाचं याच्याकरता काळ काय पहा. या काळाचा विचार करताना मी त्याचे वर्गवारी करतो 2 प्रकारामध्ये. काळ पहा याचा अर्थ सध्या कोणता काळ चालू आहे तो पहा, आणि काळ पहा याचा अर्थ आपल्या हातात किती काळ राहिलाय हेही पहा. काळाचा विचार करा, नामाचा विचार करायचा आहे ना, मग काळाचा विचार करा. काळाचा विचार करून नामाकडे प्रवृत्त व्हा. दोन्ही अर्थाने आम्हाला नामाचं महात्म्य यातून कळणार, दोन्ही अर्थाने. कारण कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरं महात्म्य नाही आहे, दुसरं साधन नाही आहे. प्रत्येक युगामध्ये जे काही साधनं सांगितली गेलेली आहेत, भागवताच्या 12 स्कंधामध्ये परीक्षित राजाला उपदेश करताना भगवान शुकाचार्य हे बोलून दाखवतात. कृते यध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतो मखये द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. आणि त्यांनी त्याच्यातही पुढे जाऊन या नामस्मरणाचं कलियुगातलं महात्म्य सांगताना असं सांगितलं, कलेर दोष निधे, पुढचा श्लोक आहे त्याचा, कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंग परम व्रजेत. 12 स्कंधामध्ये भागवत समता शुकाचार्यांना उपदेश केला, शुकाचार्यांनी परीक्षितीला केलेला उपदेश. याच्यामध्ये प्रत्येक युगाचं एक नाम आहे. कुठल्या युगामध्ये काय काय कृते यध्यायते, कृत युगामध्ये भगवंताचं ध्यान हे भगवत प्राप्तीचं साधन होतं. त्रेतायाम यजतो मखये, त्रेता युगामध्ये यज्ञ करून परमात्मा प्राप्ती होणं शक्य होतं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवत सेवेनं भगवत प्राप्ती होत होती. पण कलौ तद हरिकीर्तनात, पण कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते. हा कलियुगाचं हे महत्व आहे. आता कोणतं युग चालू आहे? साधारण कलियुग चालू आहे असं वाटतं है ना. कलियुग आता चालू आहे म्हणजे आपल्या आता याचा अर्थ असा नाही आहे ज्याला म्हणजे या सीमा नाही आहेत, युगायुगाच्या या सीमा नाही आहेत. म्हणजे असं नाही आहे की कृतयुगामध्ये ध्यान करा म्हणजे कलियुगामध्ये ध्यान करूच नका असा अट्टहास नाही आहे. ज्याला आपण वॉटर टाईट कंपार्टमेंट्स म्हणतो असे ते विभाग केलेले नाही आहेत की एकाचं दुसऱ्यात जाऊ द्यायचं नाही आहे. की कलियुगामध्ये नामच घ्यायचं म्हणजे कृतयुगामध्ये नामस्मरण करायचं नव्हतं का? यज्ञयागामध्ये नामस्मरण नव्हतं का? भागवताचा प्रारंभच तसा आहे. शौनकांनी सहस्त्र वर्ष चालणारा यज्ञ सुरू केला आणि तिथे सूतांचं आगमन झालं आणि त्या सत्रामध्ये तो 17 याग होता. 17 म्हणजे काय की ज्या यज्ञामध्ये मध्ये थोडा वेळ मिळतो आणि त्या वेळेमध्ये भगवत चर्चा होते त्या यज्ञाला सत्र म्हणतात. सत्र वेगळं आणि यज्ञ वेगळा. तर ते 1000 वर्ष चालणारं सत्र सुरू झालं आणि तिथं सूतांचं आगमन झालं आणि शौनकांनी सूतांना प्रार्थना केली, शौनकादी ऋषींनी, की आम्ही यज्ञ करतो आणि आम्हाला मध्ये मध्ये वेळ मिळतो त्या वेळेला तुम्ही आम्हाला काही सांगा. आणि मग त्यांनी नामस्मरणाचं महात्म्य सांगितलं. म्हणजे काही यज्ञयागामध्ये नामस्मरण करायचं नसतं का? करायचं असतं. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी तर किती वेगळ्या भूमिका याच्या संबंधाने मांडल्या. मला फार ते लांबवत 10वा अध्याय पण बघा त्या दृष्टीने. आता मी ते लांबवत नाही. मला काय सांगायचं आहे की हे असे काटेकोर पालन केले पाहिजे असं काही नाही. कृतयुगामध्ये ध्यान करा, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करा, द्वापार युगामध्ये सेवा करा आणि कलियुगामध्ये नामस्मरण करा. म्हणजे कृतयुगामध्ये तुम्ही नामस्मरण करू नका, कृतयुगामध्ये यज्ञयाग करू नका, कृतयुगामध्ये तुम्ही सेवा करू नका असा त्याचा अर्थ नाही.
अर्थ इतका सरळ आणि सोपा आहे की ज्या वेळेला ध्यानाला महत्व देऊन आपण नामस्मरण करतो त्यावेळेला ते कृतयुग असतं, आणि नामाला महत्व देऊन ध्यान करतो त्यावेळेला ते कलियुग असतं. एवढाच विचार. यज्ञात नाम घेऊ नका असं नाही. यज्ञाला महत्व देऊन नामस्मरण केलं गेलं की ते त्रेतायुग झालं, आणि नामाला महत्व देऊन यज्ञ केला गेला की ते कलियुग झालं. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. 10वा अध्याय ज्ञानेश्वरीचा ज्ञानोबराय बोलतात. नाम महात्म्यच नाही, नामाचं महत्वच आहे ना. की याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही ध्यान करू नका, तुम्ही यज्ञ करू नका, तुम्ही सेवा करू नका. म्हणून त्यांनी यज्ञ चालू केला, मध्ये नामस्मरण केलं, पण नामस्मरणानं परिपूर्ती झाली तरी यज्ञ पूर्ण झालाच आहे त्यांचा. यज्ञ अर्धवट ठेवला नाही त्यांनी. आणि तो अर्धवट का ठेवला नाही? कारण यज्ञाला महत्व होतं. म्हणून भागवतामध्ये कसं आहे, आपण श्रीमद भागवत जर बघितलं ना तर 3 भागवत आपल्याला भागवतात दिसतात. एक भागवत सुतानी शौनकांना सांगितलंय, दुसरं भागवत नारदांनी व्यासांना सांगितलंय, आणि तिसरं भागवत शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलंय. ही 3 भागवताच्या प्रथम स्कंधात येतात. अगदी सुरुवातीला. मला तिकडं जायचंही नाहीये, पण याच्यातल्या परीक्षितीला सांगितलेलं, भगवान शुकाचार्यांनी सांगितलेलं जे भागवत आहे त्यालाच महत्व का आहे? सुतांनी शौनकांना सांगितलेल्या भागवताला महत्व का नाहीये? कारण ते भागवत हे यज्ञाचं एक अंग म्हणून प्रकट झालंय, नामस्मरणाचं महत्व सांगण्याकरता प्रकट झालं नाही, म्हणून त्याला महत्व नाहीये. याला महत्व जास्त आहे. तू नाम घे. युग कोणतंही असू दे. सध्या कलियुग आहे ना, मग कलियुगामध्ये हे आहे. बरं, कलौ तदहरी कीर्तनात, कलौ नास्तेव 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 गती ही अन्यथा. बृहन्नारदीय पुराणामध्ये नारद महर्षी बोलून दाखवतात. नामाशिवाय दुसरं काही नाही, एक नामस्मरण. हरेर नामैव 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 मम जीवनम, कलौ नास्तेव 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 गती ही अन्यथा. नारदांच्या मुखामध्ये हे वचन आलं पुराणामध्ये. नाम, नाम आणि नाम. ममैव हे नामैव मम जीवन, नाम हेच माझं जीवन आहे. नारद महर्षी बोलतात का? कारण कलौ नास्तेव 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 गती ही अन्यथा. मी तुम्हाला त्रिवार हे सांगतोय की कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरी गती नाही, नाही, नाही. आता कलियुगामध्ये नामस्मरण करा. का करा? दुसरा जो अर्थ मी सांगितला होता, आपल्या हातात उपलब्ध असणारा काल किती हेही बघितलं पाहिजे. काळाचा विचार करा म्हणजे कलियुगाचाही विचार करा, आणि काळाचा विचार करा म्हणजे आपल्या हातात उपलब्ध असणाऱ्या काळाचाही विचार करा. कलियुगामध्ये मानवी जीवनाची मर्यादा किती सांगितली? किती? 100. जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी. आता कमी झालं. कलियुग जसं जसं कराल होत जाणार आहे ना, तसं तसं आयुर्मर्यादा कमी कमी होत जाणार आहे असं पुराणांनी म्हटलं. घाबरू नका, वेळ आहे अजून त्याला वेळ आहे. 4,32,000 वर्ष जायची आहेत. आत्ता 4,32,000 वर्षाचा कालावधी दिला कलियुगाचा, त्याच्यातले 5,000 झालेत. आपलं निभावतंय, पुढचं काही का होईना, आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आत्ता, पण आपलं निभावतंय. कलियुग आपल्याला सांगितलं तसं आपल्या हातामध्ये वेळ किती आहे? फार कमी वेळ आहे. कमी वेळ आहे. सांगता येत नाही, सांगता येत नाही. विचार करा आपण, 100 वर्षाचा, चला ठीक आहे, कशाला कुणाच्या अल्पायुष्याची आपण अल्पायुष्याची विनंती प्रार्थना करा, अल्पायुष्याचं चिंतन करा, द्या ना सोडून. सगळ्यांना 100 वर्ष, सगळे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले. झालं. आता हिशोब करा. 100 वर्षाचं आयुष्य आहे. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र आहे. बरोबर? 12 तासाच्या रात्रीमध्ये आपण पूर्ण झोपलेलो असतो, म्हणजे दिवसाचे 12 तास आपले गेले, म्हणजे 100 वर्षातली 50 वर्ष गेली. कशात गेली? झोपेत गेली. मग ती झोप रात्री येवो, प्रवचनात येवो, कीर्तनात येवो, कुठेही येवो, ती गेली, एवढी गोष्ट खरी. ती गेली. 50 वर्ष आपली गेली. आपल्या हातात किती राहिली? 50.
या 50 मधलं बालवय म्हणून 12 वर्ष वजा करा. 12 नाहीच तसं, बाल 15 वर्षाचं, पण 12 वर्ष वजा करा. आपण थोडं पुढे जाऊन मांडव्य ऋषींच्या चिंतनाच्या दृष्टीने जर बघितलं तर 12 वर्ष गृहीत धरा. बाल्य गेलं. बालवयामध्ये काही होत नाही, कारण अज्ञान हा त्या वयाचा धर्म आहे. भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला बालकांड, तुमच्या समोर रामायण काय सांगू मी, पण भावार्थ रामायणामध्ये बालकांडात सुरुवातीला 8वा आणि 9वा प्रसंग म्हणजे अध्याय ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जी ही परिवर्तनं होतात, बालवय, तारुण्य, प्रौढावस्था, वृद्धावस्था आणि मरण, अशा पद्धतीनं जे चक्र चालू राहतं, त्या प्रत्येक अवस्थांमध्ये आपल्या जीवनामध्ये कोणते दोष येतात याचा विचार सांगितलाय. फार छान विचार आहे. त्याच्यात बाल्यातला सगळ्यात महत्वाचा बाल्यावस्थेतला दोष काय? अविद्या. कारण त्याला काही कळत नाही, त्यामुळे आपल्याकडे लहान आहे हो, त्याला काही कळत नाही हे म्हणायची पद्धत आहे. लहान आहे, त्याला काही कळत नाही, त्याला काय विचारता? घरामध्ये एखादी काही गहन चर्चा चालू असेल तर लहान मुलाला विचारतात का? प्रॉपर्टीचे वाद चालू आहेत, वाटण्या चालू आहेत. लहान मुलाला 8-9 वर्षात तुला काय वाटतं रे, कोणता वाटा घ्यावा? तो जर मध्ये बोलला तर त्याला हे तुला काय कळतं, हो बाजूला. कारण बालवय, ते बालवय आपलं किती राहिले होते? 50. त्याच्यातलं बाल गेलं. राहिलं तारुण्य, प्रौढ आणि वृद्ध, या 3 अवस्था. याच्यातल्या तारुण्यामध्ये जो तारुण्याचा जोर आणि विषयासक्ती असते, त्याच्यामध्ये परमार्थाची प्रवृत्ती होत नाही. कारण अनेक पद्धतीचे विषय आमच्या मनाला भुरळ घालत असतात आणि तरुण रक्त असतं, त्यामुळे सगळंच करायचं असतं. तारुण्य आहे ना, त्या तारुण्यामध्ये विचार नाही, अविवेक हा फार प्राधान्यानं तारुण्यामध्ये राहतो. त्याला ओळखता आलं तर ते तारुण्य सत्कारणी लागलं. पण असं एखादा कोणीतरी, बहुतेक सामान्यत्वानं विचार जर आपण केला तर तारुण्य जातं हे असं विषयभोगामध्ये जातं. प्रौढावस्थेमध्ये माणसाला आपल्या कुटुंबाच्या व्यवस्थेची इतकी चिंता निर्माण झालेली असते, कारण मरणाची चाहूल लागलेली असते. त्यामुळे आपल्या नंतर आपल्या कुटुंबाकरता आपण काही करून ठेवलं पाहिजे असं वाटून तो कुटुंबाकरता आणि प्रपंचाकरता झटत राहतो. आणि असं झटता झटता कधी वृद्धापकाल येतो हे कळत नाही. आणि त्या वृद्धावस्थेमध्ये नामस्मरण करायचं म्हटलं तर 2 अडचणी निर्माण होतात. इंद्रियांमध्ये सामर्थ्य राहत नाही आणि आत्तापर्यंतच्या आयुष्यात केलेलं नसल्यामुळे त्यावेळेला सवय नसल्याने नाम मुखाला येत नाही. मग आपल्या हातात किती राहिले? 100 वर्षाचं आयुष्य गेलं ना वाया. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बाळत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. किती उरले भजनाला? त्याच्यामध्ये आपण आजारी पडतो, त्याच्यामध्ये रोग होतो. या चित्ताला सैरभैर करणारे ज्या अवस्था आपल्या जीवनामध्ये येतात, त्यावेळेला वास्तविक परमार्थाची यथार्थ जाणीव व्हायला पाहिजे, त्यावेळेला ती होत नाही. आजारी पडलेला मनुष्य, माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, मला होतच नाही, माझं असंच आहे, नुसतं पडून नामस्मरण करायला काही अडचण, पण त्यावेळेला ते सुचत नाही. मग नामस्मरणाकरता आमच्या हातामध्ये किती वेळ उरला? तर आमच्या हातामध्ये वेळ उरला नाही. हे झालं 100 वर्षाचं गृहीत धरलं तर. हा विकल्प आहे बरं. तर 100 वर्ष आहेत, मला कोणी लिहून द्या, बॉन्ड पेपरवर लिहून द्या 100 वर्ष मला काही होणार नाही म्हणून, असं कोणी करत नाही. आता आयुर्मर्यादा कमी होत आली, आजूबाजूचं वातावरण, बाकीचं काय काय, याच्यावरून माणसाचं आयुर्मान आता साधारण सरासरी गृहीत धरलं जातं ते 60 ते 65 वर्षाचं. आता ह्याच्यातले अर्धे रात्रीत गेले ते काढा, उरलेल्यामधलं बालपण काढा, त्याच्यामधलं तारुण्य काढा, त्याच्यामधले रोग काढा, त्याच्यामधले क्षय काढा. हे सगळं काढत बसलं तर हातात किती राहिलं? काही राहिलं नाही. म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं, माणसाच्या जीवनाचं आयुर्मान क्षणभराचंच आहे, फार वेळ नाही आहे. थोडीशी सावधगिरी म्हणून आपण तुकाराम महाराज म्हणतात, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया अशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. क्षणभंगुर काय काय विश्वास देता आपल्या श्वासावर? आचार्यांनी म्हटलंय, कैवल्य अष्टक आहे जगद्गुरु शंकराचार्यांचं, त्यांनी म्हटलंय
निश्वासो नहि विश्वास कदा रुद्धो भविष्यती कीर्तनीय मतो बाल्यात हरेर्नामैव केवलम असं म्हटलं. ते पुढं बघू काय वेळ मिळाला तर, नाही तर सोडून द्या. काय फार प्रमाण देऊन फार काही फरक पडत नाही. कसं असतं, मी आपल्याला एक गंमत सांगून जातो. खूप एखाद्या सिद्धांताला पटवून देण्याकरता प्रामाण्य लागतं, ही गोष्ट खरी आहे. पण खूप प्रमाणं आपण दिली, याच्यात आपलं पाठांतर आहे एवढंच श्रोत्यांना कळतं, मुद्दा बदलत नाही. त्याच्यामुळे फार प्रमाणात अडकू नये. एखादं प्रमाण संतांचं झालं पुष्कळ आहे. किती वेळ आपल्या हातात आहे, तर संत म्हणतात, अरे माणसाच्या जीवनातला कोणताही क्षण त्याच्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो. असू शकतो की नाही? कुठलाही क्षण कधी आपलं मरण येईल हे कुणालाही आतापर्यंत सांगता आलं नाही. कारण आपल्या या देहाचं पडणं हे प्रारब्धावर अवलंबून आहे. आणि प्रारब्ध क्षय या जन्माचा कोणत्या कारणाने आणि कधी आहे याचं लिखित काही पुरावा कुणालाही कुठेही सापडत नाही. कधी जाणार आहे, कोणताही क्षण शेवटचा असू शकतो. हा, प्रवचन कीर्तनामध्ये येणार नाही ही गोष्ट खरी. म्हणजे घाबरून जाऊ नये माणसानी. आणि प्रवचनात आणि कीर्तनात मरण यावं एवढं पुण्यही सध्या कुणाजवळ नाही. तुम्ही त्याची चिंताही करू नका, जाऊ द्या, त्याचं काय खरं नाही, त्याची चिंताही करू नका. प्रवचन करणाऱ्यालाही ऐकणाऱ्याला सगळ्यांना हाच नियम. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. यमधर्माने काळाला आपल्या प्रत्येक क्षणाची मोजदाद करायला ठेवलेलं आहे. आणि काळ आपला क्षण क्षण मोजतोय. फक्त यमाने त्याला सांगितलंय, जेवढा वेळ प्रवचनातला आहे, कीर्तनातला आहे, नामस्मरणातला आहे, तेवढा वेळ मोजायचा नाही असं सांगितलंय. असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. जे असेल ते, कोणताही क्षण हा शेवटचा क्षण असू शकतो. मग कोणताही जर क्षण शेवटचा क्षण आहे, तर आपल्या हातामध्ये किती वेळ आहे, तर एकच क्षण. जगणारा एकच क्षण जर आपल्या हातात आहे आणि आपल्याला जीवनाची धन्यता जर करून घ्यायची आहे, तर एका क्षणात जीवन धन्य करून देणारं साधन स्वीकारलं पाहिजे की नाही? नामाचं महात्म्य कुठे हे लक्षात घ्या. आपल्या हातामध्ये जर एकच क्षण आहे, तर एकाच क्षणामध्ये जीवनाची धन्यता करून देणारं साधन आपल्याला दिलं पाहिजे. आणि एकाच क्षणात जीवन धन्य करून देणारं साधन फक्त नाम आहे. यज्ञ एका क्षणात होत नाही, ध्यान एका क्षणात लागत नाही, कर्म एका क्षणात होत नाही, ज्ञान एका क्षणात होत नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, गीता बोलते 7व्या अध्यायामध्ये. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ बहुनाम जन्मनाम अंते. आणि कुणाचा बहुनाम जन्मनाम? मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे त्याचा. म्हणजे फार लांब गेलं, आता सोडून द्या. पण कुठलं साधन असं आहे की जे क्षणार्धात होऊ शकेल? कुठलं साधन आहे? एकच साधन आहे. एकच क्षण हातात असताना आपल्याला शेवटच्या क्षणी राम एवढं म्हणता येऊ शकतं. बस संपलं. तेवढं साधन आम्हाला पुरेसं आहे. तेवढ्या साधनाने जीवनाची धन्यता होणारी आहे. एकच क्षण. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. एकच क्षण तिथे उभे राहा, कारण तेवढाच क्षण आपल्या हातातला शेवटचा क्षण आहे. आणि कारण काय आहे हे लक्षात घ्या. क्षण हे जे कालाचं मापक आहे ना, असं आहे, कालाचं कोणतंही परिमाण हे व्यक्तिपरत्वे बदलणार आहे. हे मी थोडंसं स्पष्ट सांगतो आपल्याला समजून. काय असतं, 1 मिनिट म्हणजे किती वेळ? 60 सेकंद. अगदी बरोबर. आता हे काळाचं परिमाण आहे. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. पण 1 मिनिट हा किती लांब आणि किती लहान हे त्या 60 सेकंदावर ठरत नाही. आपण कुणा बरोबर आहोत याच्यावर ते ठरत जात. हे थोडंसं रिलेटिव्हिटी बघा आपण याच्यातली. हे 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 तपासून घ्या. आवडीचा मनुष्य गप्पा मारायला बसला की रात्र गेली तरी सेकंदच वाटतो. आणि नको असणारे पाहुणे दिवाळीत घरी आले की 1 सेकंद सुद्धा 4 दिवसाची दिवाळी लांबल्यासारखे वाटत राहत. असं होतं की नाही? का होतं? कारण ते तशा पद्धतीने ते बदलत जातं. ते बदलत जातं. त्यामुळे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. क्षण म्हणजे काय?
तर माणसाचं संपूर्ण जीवन क्षणभराचं आहे, म्हणून देवाच्या दारात क्षणभर उभं राहा म्हणजे जीवनभर उभं राहा असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे आयुष्यभर देवाच्या दारात उभं राहून नामस्मरण कर असा त्याचा दुसरा अर्थ झाला सापेक्षतेने. म्हणून एका क्षणात होणारं साधन कालाच्या दृष्टीने बघितलं तर कलियुगाच्या दृष्टीने शास्त्रांनी सांगितलं म्हणून नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि आपल्या हातामध्ये उपलब्ध काल हा एकाच क्षणाचा असल्यामुळे आपल्याला नामस्मरणाशिवाय गत्यंतर नाही. हे नामाचं कालदृष्टीनं असणारं महात्म्य आहे. याच्यावरून आपल्याला हे कळलं पाहिजे की नामाचं महत्त्व अगाध आहे, कारण ते एकाच क्षणामध्ये आपल्याला मुक्त करणारं आहे, मुक्त करणार आहे. आणखीन एक विचार याच्या अंतरंगात येतो. महात्म्य सांगत असताना अजून एक विचार याच्या अंतरंगात आहे, म्हणून मी म्हटलं हे संपणार नाहीये लगेच, हे थोडं गहन आहे. आपण विचार करा, नामाचा विचार करत असताना संतांनी नाम सहज आहे म्हणून सांगितलं, ते नाम सोपं म्हणून सांगितलं. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. किंवा तुकाराम महाराजांनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे असं म्हटलं. आता कोणाच्याही मनामध्ये हा प्रश्न, जसा भगवंताने अर्जुनाच्या मनामध्ये नवीन प्रश्न निर्माण करून जगताच्या समोर मांडला, तसा हाही प्रश्न निर्माण होईल, जर एकाच क्षणामध्ये नाम जीवनाची धन्यता करून देतं तर लोक अज्ञानी का, सगळे मुक्त का होत नाहीत? त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. नाम सोपं आहे पण ते सहज नाही आहे. सोपं वेगळं असतं आणि सहज वेगळं. साधनेच्या बाबतीमध्ये या दोन्ही संकल्पना विचारात घ्या. कर्म सहज आहे पण ते सोपं नाही आहे. नाम सोपं आहे पण ते सहज नाही आहे. हे सोपं आणि सहज हे दोन्ही बघा आपण. मी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये सांगतो. सोपं काय आणि सहज काय? ज्याच्या प्राप्तीत अडचण येत नाही ना ते सहज असतं, आणि ज्याच्या आचारात अडचण येत नाही ना ते सोपं असतं. गीता काय बोलते? सहजम कर्म कौंतेय. कर्म सहज आहे म्हटलं ना गीतेने. सहज शब्दावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्यामध्ये सहज शब्दाचा अर्थ करताना आपल्याला सांगितलं, जन्मना एवं उत्पन्नम सहजम. सहज म्हणजे काय? जे जन्माबरोबर आपल्याला प्राप्त होतं त्याला सहज म्हणतात. कर्म जन्माबरोबर प्राप्त आहे ना. आम्हाला हातपाय हलवायला कुठे शिकावं लागलं नाही, आम्हाला रडायला कुणी शिकवलं नाही, हसायला कुणी शिकवलेलं नाही, भूक लागली की आ करायला कुणी शिकवलं नाही, आईने दूध पाजल्यानंतर ते आत ओढायचं असतं हे आम्हाला लहान मुलाला कुणी शिकवलं नाहीये. जन्मल्याबरोबर माता मुलाला स्तनपान करविते, त्यावेळेला त्या मुलाला काय माहिती असतं की हे आत ओढायचं असतं का बाहेर ढकलायचं असतं? लहान मुलाला काय कळतं? पण ते ओढतं ना, ते कधीही बाहेर ढकलत नाही ना, असा एकही अपवाद नाही ना आतापर्यंत. मग हे कळलं कसं? हे जन्माबरोबर प्राप्त होतं. भक्तिशास्त्रामध्ये याला भगवंताची प्रबोधिनी कृपा असं म्हणतात, की काही काही गोष्टी भगवान आपल्याला शिकवूनच पाठवतात. ते रडायला सुद्धा भगवानच शिकवूनच पाठवलं. त्यामुळे जन्माला आल्याबरोबर पहिल्यांदा ते रडतं. ते रडलं नाही तर डॉक्टर संशय व्यक्त करतात जिवंत आहे का नाही म्हणून. मग त्याला रडवावं लागतं. ते डॉक्टर त्याला उलटं काय धरतात, ते पाठीवर मारतात काय, त्याच्या थोबाडीत काय मारतात, त्याच्या तोंडात बोट घालून ते काढतात काय सगळं, पण त्याला रडवल्याशिवाय सोडत नाही. त्याचं काय वैद्यकीय कारण मला माहीत नाही, पण आध्यात्मिक कारण इतकंच आहे की डॉक्टर त्याला रडवून सांगतात पुढं आयुष्यभर हेच करायचंय, तू सुरू कर. आणि मग ते जे सुरू होतं ते संपतच नाही रडणं. हे सहज आहे. कर्म सहज आहे कारण जन्माबरोबर घेऊन आलो आपण. पण नाम सहज नाही, ते सोपं आहे. सोपे पण कशात असतं? ज्याच्या आचारात अडचण नाही ते सोपं आहे. काय होतं, मी अगदी एक वाक्य बोलतो आणि पुढे जातो, दुसऱ्या विचाराकडे जातो. काय आहे, राम म्हणणं ही अडचण नाही आहे, राम म्हणण्याची बुद्धी होणं ही अडचण आहे. अडचण कुठे आहे आपण लक्षात घ्या. राम उच्चार करणं ही अडचण नाहीच आहे, त्याच्यामुळे ते सोपंच आहे, पण ते सहज नाही आहे. आणि म्हणून नामाने जरी जीवाला धन्यता प्राप्त होत असली तरी सुद्धा जगतामध्ये सगळेच लोक नामानं मुक्त का होत नाहीत? कारण राम म्हणणं सगळ्यांना सोपं आहे, पण राम म्हणण्याची बुद्धी सगळ्यांना होत नाही. हे त्याचं खरं कारण. कारण बुद्धी आपल्या कर्मानुसार, बुद्धी कर्मानुसारिणी, बुद्धी कर्मानुसार होते. अमुक आहे तमुक आहे, त्याच्या मागे लाख युक्तिवाद आहेत, सोडून द्या.
कालाच्या दृष्टीने नामाचं महात्म्य आपल्याला लक्षात घेता येतं। दुसरा विचार आपण करा, अधिकाराचा विचार केला तर नामाचा अधिकार कुणाला? साधनेचा काय असतं, साधनेचा अधिकार जेवढा व्यापक, ऐका मी काय सांगतो ते, साधनेचा अधिकार जेवढा व्यापक तेवढं साधनेचं महत्व मोठं, आणि साध्याचा अधिकार जेवढा संकुचित तेवढं साध्याचं महत्व मोठं, असा नियम आहे। ब्रह्मज्ञानाचा अधिकार सगळ्यांना नाही आहे, त्यामुळे ब्रह्मज्ञानाला मोठं महत्व आलं वेदांतात। ज्ञान ज्ञान ज्ञानाशिवाय दुसरं काही नाही आहे। ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे अर्जुना, ज्ञान झालं तर खरं, अविनाशी तू तद विद्धी विद्धी, त्याचं ज्ञान करून घे। तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिना, चौथा अध्याय गीतेचा। ज्ञान प्राप्त करून घे, ज्ञान कर, ज्ञान के तस्मात् ज्ञानमयो भव, योग वसिष्ठामध्ये। ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात् ज्ञानमयो भव। वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना सांगतात, अरे जो ज्ञानवान आहे तोच सुखी आहे, जो ज्ञानवान तोच बलवान, जो ज्ञानवान आहे तोच खऱ्या अर्थाने जगला, म्हणून मी तुला सांगतो तस्मात् ज्ञानमयो भव, तू ज्ञानमय हो। कशा करता? ज्ञानाला महत्व आहे, कारण ज्ञानाचा अधिकार सार्वत्रिकांना नाही आहे, त्याला अधिकार सिद्ध करावा लागतो। मग ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण? ते वेदांतामध्ये त्याची पुष्कळ चर्चा आहे, पुष्कळ। निष्काम कर्माचरण आणि सद्गुरु उपासनेने ज्याने आपले मल आणि विक्षेप हे दोन दोष घालवलेले आहेत, आवरण नावाचा तिसरा दोष शिल्लक राहिलेला आहे, आणि त्या दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी समजला जातो वेदांतात। हे किती अवघड आहे, कोण याच्या नादाला लागेल? आता ते मल जाणं म्हणजे काय, विक्षेप जाणं म्हणजे काय, आवरण राहणं म्हणजे काय? बरं कोणतं आवरण राहिलं? कारण त्या आवरणामध्ये तीन प्रकार आहेत, असत्वापादक आवरण राहिलं का, आभानापादक आवरण राहिलं का, अनानंदापादक आवरण राहिलं, ते कोणत्या आवरणाकरता निवृत्ती करता कोणी 12 भानगडी सांगितल्या तेवढ्या? रामकृष्ण हरी म्हणा, मोकळं व्हा, सगळ्यात सोपं काय आहे ना हे। यज्ञाचा अधिकार सगळ्यांना दिला जात नाही, कर्माचा अधिकार सगळ्यांना नाही आहे। अहो नित्यकर्माचा अधिकार सगळ्यांना दिला जात नाही। नित्यकर्म, आता शास्त्रदृष्टीने जर बोलायचं झालं तर नित्यकर्म संध्या आहे, संध्येचा अधिकार सगळ्या उपनीत असला पाहिजे, त्याचं उपनयन झालेलं असलं पाहिजे तर त्याला संध्येचा अधिकार। नैमित्तिक कर्मामध्ये श्राद्ध येतं, श्राद्धाचा अधिकार कुणाला तरी द्यावा लागेल, कुणाला श्राद्ध, बाकीचं जाऊ द्या, श्राद्ध करायचं झालं तर कमीत कमी बाप मेलेला असला पाहिजे, एवढा तरी अधिकार लागेलच का नाही? कमीत कमी एवढं तरी लागेलच का नाही? का जिवंत असतानाच त्याचं करून मोकळं व्हायचं असं नाही ना। कुठल्याही कर्माच्या बाबतीत एक विवक्षित अधिकाराची चर्चा होते। यज्ञाचा विशिष्ट अधिकार आहे, कोणता यज्ञ आम्हाला करायचा आहे? श्रौत करायचा आहे, स्मार्त करायचा आहे, श्रौतामध्ये काय करायचंय, कसं करायचंय, ज्योतिष्टोम करायचं आहे, इष्टी करायची, काय करायचंय काय आम्हाला, त्याच्यानुसार आमचा अधिकार आहे, त्याच्या मर्यादा आहेत। यज्ञाच्या कुंडाजवळ बसलेला माणूस जो साधक आहे तो यज्ञ करताना उठताना मांडी मोडून उठून चालत नाही, कारण आपला तळवा अग्नीला दाखवलं तर पाप लागतं। मग ते मांडी घातल्या सकट उठा, ते कसं उठा ते बघा, सवय लावून घ्या ज्याला करायचे त्याने। मी काय आता उठून थोडंच दाखवतो मी तुम्हाला, नियम आहेत त्याचे अधिकार आहेत। तो कोण असावा, काय असावा? त्या कठोपनिषदामध्ये त्या नचिकेत्याच्या वडिलांनी विश्वजित नावाचा याग केल्याचं वर्णन येतं कठोपनिषदा। अधिकार लागतो, तो काही सगळ्यांना नाही। ब्राह्मणांना फार कमी यज्ञ सांगितलेत, बहुतांश यज्ञ क्षत्रियांना सांगितले, म्हणजे त्याचा तो राजा असला पाहिजे, आपल्या अधिकारातलं सगळं दान करावं लागतं तर विश्वजित या नावाचा याग होतो। सगळं काही ठेवायचं नाही जवळ, अंगावरचं वस्त्र सोडलं तर काहीही जवळ ठेवायचं नाही, एवढे ज्याचं दातृत्व आहे त्याने विश्वजित याग करावा। आपल्याला करायचंच नाही, काय करायचं त्याला, का कशासाठी करायचं आणि का करायचा, आता गरज नाही आहे त्याची। म्हणजे प्रत्येक एक अधिकार आहे, तसं नामाचा अधिकार कुणाला आहे? काय सांगता अधिकार नामाचा? नाम जर साधन आहे तर साधनाच्या अधिकाराची व्याप्ती जेवढी जास्ती तेवढं साधनेचं महत्व जास्त, आणि साध्याच्या बाबतीत अधिकाराची व्याप्ती जेवढी परिच्छिन्न तेवढं साध्याचं महत्व जास्त।
असं असतं. म्हणून आपण विचार करा, नाम कुणी घ्यावं? अरे कुणीही घ्यावं, कोणत्या काळात घ्यावं? कोणत्याही काळात घ्यावं. दिवस रात्र बघावा की बघू नये, शुद्ध अशुद्ध अवस्था बघावी की बघू नये, बघू नये. अशौचात नामस्मरण करावं का? करावं. सुतक असताना करावं का? करावं. आम्ही शौचाला जाताना करावं का? करावं. कधी करावं? कधीही करावं. काय नामाचा अधिकार कुणाला दिला गेला? जो जो जन्माला आलेला मनुष्य आहे त्याला त्याला नामाचा अधिकार आहे. व्याप्ती आहे ना. अधिकाराचा विचार करताना असं हे बरोबर आहे की मुखातून परवानगी न घेता येणारं साध्यरूप नाम, त्याचा अधिकारी कोण आहेत? किती असे अधिकारी आहेत? तर ते कमी आहेत, हे मान्य आहे. पण कुणालाही अधिकार आहे की नाही? कुणालाही अधिकार आहे. भगवंतानी गीतेमध्ये म्हटलं, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेवस मंतव्य सम्यक व्यवस्थित होई जा. गीता वाचा आपण. अपिचेत सुदुराचारो, सो दुराचारी, अत्यंत दुराचारी असला तरी तो नामानं परमात्म्याला प्राप्त होऊ शकतो असं म्हटलं. नामाचा अधिकार काय सांगायचा? कुणाला सांगायचा? कसा सांगायचा? तर या अधिकाराची चर्चाच नाही. कोणी यावं, भगवंताचं नाव घ्यावं, त्याला काय? अनधिकाऱ्याला नामाचं महत्त्व कळत नाही असं नाही, तो घेत नाही हा भाग वेगळा. त्याच्यात येणारे प्रतिबंध कोणते आहेत हा मुद्दाच स्वतंत्र आहे, पण त्याला ज्ञात नसतं असं नाही. त्या एका अद्भुत रामायण नावाचं एक रामायण आपल्याला ज्ञात असेल. अद्भुत रामायणामध्ये एक कथा आहे, मोठी गमतीची कथा आहे. ते रामचंद्र प्रभू त्या नलनीलानी सेतुबंधन केलं आणि रामचंद्र प्रभू गेले. ते दगड तरले वगैरे वगैरे. वाल्मिकी रामायणामध्ये दगड तरल्याचं वर्णन नाही आहे, नंतरच्या रामायणामध्ये आहे, काही काही रामायणामध्ये आहे, पण मुख्य वाल्मिकी रामायणामध्ये असे दगड तरले वगैरे असं नाही आहे. व्यवस्थित एखादा सेतू बांधावा तसा सेतू बांधला असं वर्णन वाल्मिकी रामायणात आलं. ते बाकीचं सोडून द्या. ते दगड तरले, रामलिहिला नाव दगडावरले दगड तरले वगैरे आपल्याला हे माहिती आहे, संतांनी त्याचा उल्लेख केला. तर ती बातमी गेली मंदोदरीच्या कानावर आणि एके दिवशी ती मंदोदरी रात्री झोपलेली असताना अचानक तिला काही स्वप्न पडलं, दचकून उठली. अंग सगळं घामानं चिंब झालेलं, आरडाओरडा करत उठली. बाजूला रावण झोपला होता, तोही उठला. काय झालं? म्हणे मला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं तर काय? अगं देवादिकांना बंदीखानात ठेवणारा नवरा तुझ्या शेजारी आहे, तुला काय एवढं घाबरायचं? ती म्हणाली तो मुद्दा नाहीये, स्वप्न कोणतं पडावं हे तुम्ही नाही ठरवू शकत, तो माझ्या कर्माचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यावर तुमची सत्ता नाही चालत. मला स्वप्न पडलंय की रामचंद्र प्रभू समुद्र उल्लंघन करून इकडे आलेले आहेत आणि लंकेमध्ये तुमच्या बरोबरच्या युद्धामध्ये त्यांनी तुम्हाला मारलंय असं मला दिसतं, त्यामुळे मी घाबरून ओरडले. काय एवढं त्याचं महत्व ग काय? ती म्हणाली तेवढं तुम्ही त्याला साधा समजू नका, त्यांच्या नावाने दगड तरतात. मला सगळी कथा सांगायची नाही, त्यांच्या नावाने दगड तरतात. रावणाने तिला सांगितलं की दगड तरले म्हणून माणूस मोठा होतो काय? नावानं दगड तरले म्हणून माणूस मोठा होतो काय? मी सुद्धा दगड तारून दाखवू शकतो. ती म्हणाली काही काय सांगता, असं शक्यच नाही. तो म्हणाला हेच कारण आहे की बायको नवऱ्याला पूर्ण कधीच ओळखत नाही. मी तुला तेच सांगतोय की मी सुद्धा तुला नावानं दगड तारून दाखवू शकतो. माझे दगड तरतील, रामाचे तरले आणि त्यांचे तरले, काय महत्व आहे त्याचं? ती म्हणाली दाखवा. पहाट झाली होती. रावणाने मंदोदरीला समुद्राच्या काठावर नेलं. रावणाने एक दगड समुद्रामध्ये टाकला, तोही तरला. मंदोदरीला आश्चर्य वाटलं. मंदोदरीने विचारलं असा कसा तरला? तुम्ही टाकून दगड तरला कसा काय? रावणाने विचारलं त्यांचे कसे तरले? तिने सांगितलं त्याच्यावर त्यांनी राम लिहिलं होतं. रावणाने सांगितलं मी राम लिहूनच टाकलं. प्रश्न नामाचाच आहे ना, कोण टाकतं याचा विषयच नाही ना. अद्भुत रामायणात आलेली कथा आहे. हा, मी सुद्धा राम लिहूनच टाकला म्हणून तरला. अगं कोण टाकतं, नामस्मरण कोण करतं हा मुद्दा नाही, नामाचा परिणाम आहे की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे अधिकाराचा विचार करताना भगवान म्हणतात अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. तो अत्यंत दुराचारी असला आणि माझं भजन करणारा असला ना तरी सुद्धा त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. मग सज्जनावर होईल याच्यात नवल काय? साधकावर होईल याच्यात नवल काय?
कारण साधक ज्या वेळेला नामस्मरण करण्याचा संकल्प करून नामस्मरणाला बसतो त्यावेळेला तो सात्विक वृत्तीनं बसलेला असतो. सत्वशीलता नामाला अधिक जास्त उभारी देते. मग रजोगुण आणि तमोगुणांनी युक्त असणारं एखादं जीवन जर नामानं मुक्त होऊ शकतं, नामानं आनंदी होऊ शकतं, तर सत्वगुण संपन्न असं जीवन नामानं आनंदित होणार नाही का? होईलच ना. त्यामुळे अधिकाराचा विचार करताना मी फार विस्तार करतच नाहीये. अधिकाराची खूप चर्चा आहे. अधिकार कुणाला द्यायचा असतो, अधिकारी कोण आहे कोण नाही वगैरे वगैरे, अनाधिकाऱ्याची लक्षणं काय, अधिकाऱ्याची लक्षणं काय, हा पुष्कळ विचार आहे. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आता. म्हणून एक अधिकाराचा विचार आपल्याला पाहावा लागतो आणि तिसरा विचार बघावा लागतो तो परिणामाचा. नामाचा परिणाम काय? नामाचा परिणाम काय? नामाच्या आपण हरिपाठ वाचाल तर नामाचे सगळेच परिणाम आहेत. पापनिवृत्ती करता नाम आहे, पुण्यप्राप्ती करता नाम आहे, परमात्मा स्वरूपते करता नाम आहे, मोक्षा करता नाम आहे. हे सगळंच आहे, हे सगळंच आहे. पण या सगळ्यामध्ये नामाचं महत्त्व जरी कळत असलं तरी नामाचं महत्त्व याहीपेक्षा अजून थोडं वेगळंच आहे परिणाम दृष्टीने विचार केला तर. कारण आम्ही वस्तूला महत्त्व त्या वेळेला देतो ज्या वेळेला वस्तूचा परिणाम आम्हाला अनुकूल असतो. असं आहे ना. अनुकूलता आणि प्रतिकूलता या दोन्हीमध्ये अनुकूल विचाराच्या आनंदात अथवा प्रतिकूलाच्या भीतीत माणसाला एखाद्या वस्तूचं महत्त्व पटत असतं. साप आहे घरामध्ये, उदाहरण म्हणून तुम्ही घरी गेलात, रात्र झालेली आहे, दरवाजा उघडलात, दिवा लावल्याबरोबर तुम्हाला जर असं दिसलं की बाहेरच्या खोलीमध्ये एक नाग आहे, फणा काढून बसलेला आहे, तर तुम्ही असं म्हणाल का आता रात्रीची वेळ आहे, जाऊ द्या, तो बाहेर झोपेल, मी आज झोपेन, एवढं काय त्याच्यामध्ये, असं म्हणाल का तुम्ही? कधी नाही म्हणणार. तुम्ही काय म्हणणार? एक तर तो, नाहीतर मी. त्याला महत्व आलं की नाही? तो राहील तर मी राहणार नाही, हे त्याचं महत्व आहे ना. कशातून आलं? प्रतिकूलाच्या भीतीतून, प्रतिकूलाच्या भयातून महत्व कळतं अथवा अनुकूलाच्या आनंदाच्या कल्पनेत महत्व कळत असतं. महत्व दोन्ही बाजूनी कळतं, अनुकूल प्रतिकूल. त्याला अन्वय व्यतिरेक म्हणतात वेदांताच्या परिभाषेमध्ये. अन्वयाने महत्व कळणं आणि व्यतिरेकानं महत्व कळणं अशा दोन्ही भूमिका आहेत. प्रतिकूलाच्या भयानं जेव्हा महत्व कळतं तेव्हा ते व्यतिरेकाने कळत असतं. आम्हाला नाम नाही घेतलं तर माणूस अधःपतनाला जाईल, काही कारण नाही, ज्ञानमार्गाने जाणारा. अहो बरेच लोक असे आहेत, अन्य साधनांचा स्वीकार करणं याचा अर्थ त्यांना दुर्दैवानं तद्भिन्न साधनांचा द्वेष करणं असं वाटत राहतं. हे केवढं दुर्दैव आहे परमार्थाचं. आपण विचार करून पहा ना. एका साधनेचा स्वीकार म्हणजे अन्य साधनांचा विद्वेष नसतो. एका साधनेचा स्वीकार म्हणजे आपल्या अधिकाराची ती जाणीव असते. एका साधनेचा स्वीकार म्हणजे धन्यतेच्या विचाराची किती आम्हाला घाई झालेली आहे याचं ते प्रतीक असतं. एखाद्या साधनेचा आम्ही स्वतःहून स्वीकार करतो. आता लोक असं आहे, ज्ञान मार्गाने जाणं, कर्म मार्गाने जाणं, योग मार्गाने जाणे, अशा अनेक मार्गाने जाणारी लोक आहेत. पण आमचं दुर्दैव, मी थोडंसं स्पष्ट बोलतो, माणसाच्या जीवनाची ही शोकांतिका आहे. मी स्पष्ट बोलतो, क्षमा मागून बोलतो, मोठ्यांसमोर बोलतोय मी, पण मानवी जीवनाची ही शोकांतिका आहे की मनुष्य आयुष्यभर कोणतं साधन करावं या विचारात घालवतो आणि ज्या वेळेला खरं साधन हाताला लागलेलं असतं त्यावेळेला आयुष्य संपलेलं असतं. ही शोकांतिका आहे मानवी जीवनाची. कोणतं साधन करावं या विचारात आयुष्य चाललं. ज्ञानमार्गाने जावं असं त्याला वाटतं कारण मी अधिकारी आहे. मी काय झालं, सध्याच्या काळात दोन क्षेत्र अशी आहेत जिथं एखाद्याला तू अनधिकारी आहेस असं म्हटलं तर सहन होत नाही. अशी दोन क्षेत्र आहेत सध्याच्या काळात. एक आहे अध्यात्म आणि दुसरं आहे राजकारण. एखाद्याला म्हटलं ना तुला राजकारणातलं काही कळत, त्याला ऐकवत नाही, ते सहन होत नाही. तो म्हणाला मला कळत नाही राजकारणातलं. किती गंमत असते ना. आम्ही बघतो हे जवळ, फाटकी बनियन, अर्धी चड्डी घालून
एखाद्या गावाच्या एखाद्या चौकात तंबाखू हातात मळत मळत तो आपल्या तशाच मित्राला सांगत असतो, मोदी कुठं चुकले. केवढा अधिकार आहे, केवढा अधिकार आहे. त्यांच्या हाताखाली हजारोनी IAS ऑफिसर आहेत, त्यांची स्वतःची बुद्धी आहे, त्यांचा काही अनुभव आहे. एवढं सगळं असून ते त्यांना कळलं नाही, पण हे याला अर्ध्या चड्डीत तंबाखू खाताना गावात कळलेलं आहे. केवढा अधिकार असेल, आपण विचार करा ना. तुला यातलं कळत नाही असं म्हटलेलं माणसाला आवडत नाही सध्याच्या काळात. तसंच अध्यात्माच्या बाबतीत झालं. लोक आम्हालाच सांगतात काही नसतं हो, भाव ठेवला की झालं. केवढा अधिकार आहे, काही लागत नाही महाराज. तुम्ही काय सांगता आम्हाला, काही लागत नाही. भाव ठेवला की सगळं मिळतं, भाव तिथे देव, आम्हालाच सांगतात. किती आश्चर्य असेल. खोटं नाहीये, मी काय सांगतो हे खोटं नाही आहे, पण त्यांनी सांगावं हा त्याचा अधिकार नाही. खोटं नाही आहे, भाव लागतो ही गोष्ट खरी, त्याचा विचार आता करत नाही. पण कुणी सांगावं, ज्याने त्या भावाचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी सांगावं. जो त्या भाव साधनेमध्ये निमग्न आहे त्यांनी सांगावं. ज्याने कुणाच्या तरी संतांच्या मोठ्यांच्या मुखातून भावसंबंधानं चिंतन ऐकलेले त्यांनी ते सांगावं, त्याचा अनुवाद करावा, हे मान्य आहे. काही घेणं देणं नाही, काही नसतं. भाव असला की सगळं झालं. भाव ठेवा. एका कथेमध्ये एका कथाकारांनी सांगितलं, काही लागत नाही, भाव ठेवा सगळं मिळतं. कथा संपली, नवरा घरी गेला आणि बायकोला सांगितलं भूक लागली, जेवायला वाढ. तिने सांगितलं, अहो जेवायला वाढलं असतं पण घरात काहीच नाही, तुम्ही तांदूळ आणून द्या, मग शिजवून वाढते तुम्हाला. तो म्हणाला तांदूळ नाहीत घरी. नाही ना, 2 दिवस सांगते मी तुम्हाला, तांदूळ संपत आलेत, आज पूर्ण संपलेत. तो म्हणाला मी आत्ता कथेत ऐकून आलोय, काही लागत नाही, भाव ठेवला की सगळं मिळतं, तांदूळ आहेत असे भाव ठेव. ती पण कथा ऐकणारीच होती. ती म्हणाली मग एवढं सगळं करण्यापेक्षा पोट भरलेलं आहे असा भाव ठेवा ना. कसं चालेल, असं कसं चालेल, हे कुणा करता. नामाचा परिणाम हा वेगवेगळ्या भूमिकेत सांगितला. कारण मनुष्य आपल्या जीवनाचा विचार करताना वेगवेगळ्या स्तरावर करतो, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये करतो. जसे जसे प्रसंग प्राप्त होत जातात तसं तसं चिंतनाची एक सवय लागते. त्या सवयीतून चिंतनाची एक बैठक निर्माण होत असते. त्या बैठकीवर आपल्या चिंतन विश्वाची उभारणी आपल्याला करावी लागते. ती संत साहित्याचा आधार घेत केली तर ते चिंतन जीवनाची धन्यता करणार असतं. मनुष्य प्रगल्भ होतो म्हणजे काय होतं, येणाऱ्या अनुभवातून शिकत जातो म्हणजे काय होतं, विचाराची ती सवय लागत असते, त्याला त्याची एक बैठक तयार होत असते विचाराची. आणि मग ती जुनी जाणती माणसं, पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे होतं की नाही, घरात कुठलाही निर्णय हा म्हाताऱ्या लोकांना विचारून घेतला जात असे. आणि म्हातारी माणसं सांगत होती की हे केस पांढरे झाले ना, हे उन्हात बसून नाही झाले, 80-90 वर्षाचा अनुभव आहे. अनुभव आहे म्हणजे काय, त्या अनुभवातून ते शहाणपण निर्माण होत असतं. म्हणून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जसे जसे अनुभव, जसे जसे प्रसंग येत जातात तसं त्या त्या वेळेला तो परिणाम हा जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा वाटायला लागतो. आजारी मनुष्य, मी उदाहरण सांगतो आपल्याला. एखाद्या डॉक्टरकडे ते बाहेर वेटिंग रूम असते, तिथे 4 रोगी बसलेले आहेत. एकाचा दात दुखतोय, एकाचं पोट दुखतंय, एकाचा कान दुखतोय, एकाचा आणखीन काही दुखत असेल, काहीतरी अजून काही दुखतं. तर आता काय थकल्यासारखं वाटतं, त्याला मळमळ होते पोटामध्ये, काही वाटत असेल. आता हे चौघे जेव्हा बसलेले असतात ना, तेव्हा त्या चौघांची चर्चा आपण ऐका. पहिला म्हणतो वाटेल ते दुखावं पण डोकं दुखू नये, म्हणतो की नाही. कारण त्या वेळेला त्याला ते दुखणं हे सगळ्यात जास्त अवघड वाटत असतं, सहन करण्याच्या पलीकडे. दुसरा त्याला म्हणतो अरे डोकं दुखलेलं एक वेळ परवडलं, निदान आपल्याला आहे हे तरी त्याच्यातून सिद्ध होतं. एक वेळ डोकं दुखलेलं परवडलं पण पोट दुखू नये. कारण का, कारण पोट दुखण्यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. पोटदुखी हा असा आजार, कारण लहानपणापासून आपण त्याचा दुरुपयोग केलाय, त्याच्यामुळे त्याच्यावर कुणाचा पटकन विश्वास बसत नाही पोटदुखीवर.
शाळा बुडवण्याकरता सगळ्यात महत्वाची सांगितलेली अडचण म्हणजे पोट दुखतंय, कारण ते बाहेरून कळत नाही ना. तो म्हणतो अरे काय पोट दुखे, तू म्हण पोट दुखू नये, एक वेळ डोकं दुखलेलं परवडलं, पोट कधी दुखू नये. ज्याचा दात दुखतो ना तो म्हणतो पोट दुखलेलं परवडलं. दुसऱ्याचं सुख नाही बघितलं की दुखतं माणसाचं पोट. कशाला असं करता? पोट दुखलेलं एक वेळ परवडलं, पण दात दुखू नये, दात दुखी फार अवघड. ज्याला मळमळ होतं तो म्हणतो दात दुखलेला बरा हो, काढून तरी टाकता येतं. मळमळ झालेली काही करू देत नाही, बसू देत नाही, झोपू देत नाही. बरं काय होतंय हे सांगता येत नाही. कसं तरी होतं, कसं तरी होतं. याच्यावर जगात अजून औषध निघालेलं नाही. कसं तरी होतं याच्यावर काय विश्वास बसणार आणि काय करणार? आम्हाला ज्या वेळेला जो रोग आम्हाला होतो त्या वेळेला तो रोग निवृत्त होणं हे आमच्या जीवनाचं ध्येय असतं त्या त्या वेळेला. तसं आमच्या जीवनामध्ये जे दुःखाचे प्रसंग सुखाचे प्रसंग येतात त्याच्यामध्ये ती दुःख निवृत्ती होणं आणि ती सुख वृद्धी होत राहणं हे आमच्या दृष्टीने जर जीवन ध्येय असेल तर या दोन्ही कारणाकरता एकच उपाय आहे, नामस्मरण करा. याच्याकरता एकच उपाय. म्हणून नामाचा विचार करताना या तिन्ही दृष्टीने सांगितला गेला. पाप निवृत्ती करता नामस्मरण करा, पापाचे कळप पळती पुढे. पाप निवृत्ती करता नामस्मरण, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे, अभक्तासी नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत. हरिपाठामध्ये नामानं पाप निवृत्ती होते. कुणाची झाली? अनेकांची झाली. वालाकोळ्याचं उदाहरण प्रसिद्ध आहे, आपल्याला नेहमी दिलं जातं. नामानं पुण्याची प्राप्ती होते. पुण्य काय, पाप काय? अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम, या नियमाप्रमाणे पाप पुण्याची सुखदुःखात्मक व्याख्या परिणाम दृष्टीनं केली गेलेली आहे, सोडून द्या. परंतु पाप जातं, पुण्य प्राप्त होतं, याही पलीकडे जाऊन नामानं मोक्ष मिळतो अशी एक व्यवस्था लावून दिली. आता नामानं मोक्ष मिळतो याच्यावर विकल्प पुष्कळ आहे, याच्यावर वादही पुष्कळ आहे. ज्ञानाभिमानी जे लोक आहेत ते प्रमाण देऊन सांगतात की ज्ञानानंच मोक्ष मिळतो अशी उपनिषद वचन आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम, किंवा ज्ञानोबराय 15व्या अध्यायामध्ये म्हणतात तसं ज्ञाने विणे एके उपाय करीसी जितुके जिये गुंतीसी अधिके रुखिये वगैरे वगैरे काही प्रमाण त्याला देता येते. ज्ञानानेच मोक्ष मिळतो, नामाने मिळत नाही असा विकल्प मांडणारे पक्ष घेणारे लोक आहेत. काही लोक म्हणतात नाही नामानेही मिळतो. कशा असं होतं? त्या दोघांनी आपापल्या विचारानं त्याची व्यवस्था लावून दिली. शेवटी समन्वय जर करायचा झाला तर ज्ञानानं मोक्ष मिळणारा मनुष्य असा त्याचा समन्वय करतो की नामाने मोक्ष मिळतो असं तुम्ही म्हणताना त्यावेळेला नाम घेतलं की ज्ञान होतं आणि ज्ञान झालं की मोक्ष मिळतो, ही त्याची संगती तो लावतो. नामानेच मोक्ष मिळतो असं म्हणणारे उदाहरण देतात की कोण असं होतं? देवाच्या जवळ राहणारी गवळ्याची पोरं, यांना काय ब्रह्मज्ञान होतं काय? नाही. पण मुक्त झाली की नाही? झाली. कशानं झाली? कारण मोक्ष देवाला ज्याला इच्छा आहे त्याला देता येतो. अर्जुनाने भगवंताला काय म्हटलंय? मोक्ष दुराराध्य कीर होय, ज्ञानेश्वरीत आलं. तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायिकू जैसा. तू पाठवलंस तिथं मोक्ष जातो. मोक्ष म्हणजे काय? फार ज्ञानाने मिळवावा, देवाची इच्छा असला की मिळतो. काही लागत नाही त्याच्याकरता. काय करावं लागतं त्याच्याकरता? मोक्ष मिळवण्याकरता काय करावं लागतं? काही नाही. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. काय होतं त्यांच्याजवळ एवढं? उद्धवाला उपदेश करताना एकादश स्कंद, आपण नाथ महाराजांचं भाष्य वाचा त्याच्यावर, एकादश स्कंद एकनाथी भागवत पहा आपण. काय होतं त्यांच्याजवळ? काही नव्हतं, तरी भगवंतानी त्यांना मोक्ष दिला. भागवताच्या सुरुवात मुक्तिम ददाति करहिचित स्म न भक्ती योगम, किंवा भगवान बोलून दाखवतात 10वा अध्याय आपण, तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमहा नाशयाम्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता, हे 10व्या अध्यायातले श्लोक बघा आपण गीतेच्या. याच्यात कळून जातं परमात्म्याला ज्याला देण्याची इच्छा आहे त्याला परमात्मा मोक्ष देतो. मग त्याचा अधिकार आहे का नाही? परमात्मा काही बघत नाही. अजामेळाचा काय अधिकार होता सांगा? काय अधिकार? भागवतात आलेलं उदाहरण आहे अजामेळाचं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरं, त्यांनी जे नामस्मरण केलं, नाम घेतलं, ते काही देवाचं म्हणून घेतलंच नव्हतं, आपल्या मुलाचं म्हणून नाव घेतलं त्याने. पण तरी परमात्म्याने त्याला विमान पाठवून मोक्षाला नेलंच ना, वैकुंठाला नेलंच ना. मग याच्यामध्ये अधिकाराची काय चर्चा करता तुम्ही? असंही मानणारा एक पक्ष की तो म्हणतो बाकीचं काही नाही, नामाने मिळतं म्हणजे परमात्म्याला ज्याला द्यायची इच्छा आहे त्याला तो मोक्ष देतो. उपनिषद वचन आहे.
नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन यमैवेश वृणते तेन लभ्यः. बस उपनिषद बोलतो. म्हणजे ज्याला परमात्म्याला देण्याची इच्छा आहे त्यालाच ते मिळतं ज्ञान. ते ज्ञान नायम आत्मा, तो आत्मा न प्रवचनाने कळतो, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया, बुद्धीनं नाही, न बहुना श्रुतेनं, बहुश्रुत झाल्याने मोक्ष मिळत नाही, आत्मा कळत नाही. मग कशाने कळतो? ज्याला कळावं अशी देवाची इच्छा आहे त्यालाच ते कळतं. सगळ्यात सोपं. आणि देवाला कुणाला देण्याची इच्छा होते? जो देवाचं नाव घेतो त्याला. मग कुठं मध्ये ज्ञान आलं तुमचं याच्यात? असंही मानणारा एक पक्ष आहे, असंही मानणारा एक पक्ष. तो म्हणतो ज्ञानाचा काही संबंध नाही. भगवत काय असतं? आता आपल्याकडे ज्ञान आहे, भक्ती आहे, योग आहे, कर्म आहे. कशा करता सांगितले हे साधनं? भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून, भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून हे सगळं सांगितलं. तर आता मी तुम्हाला प्रवचनाच्या शेवटी असं सांगतो की या कशानेही भगवंताची कृपा होत नसते. ना ज्ञानाने होते, ना यज्ञाने होते, ना नामाने होते, ना कर्माने होते. भगवंताची कृपा याच्यापैकी कशानंच होत नाही. अरे किती अवघड झालं. मग कशाने होते? त्याचं एकच उत्तर आहे. भगवंताची कृपा व्हायची असेल तर एकच गोष्ट घडावी लागते, भगवंताची कृपा व्हावी लागते. याच्या पलीकडे दुसरा मार्ग नाही. हो, यमैवेश वृणते तेन लभ्यः, दुसरा मार्ग नाही त्याला. म्हणून भगवत इच्छेने मोक्ष. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, अशी कितीतरी प्रमाण. मी मुद्दाम आपल्याला हे कशा करता सांगतो की पापनिवृत्ती, पुण्यप्राप्ती, मोक्षप्राप्ती. पण नामाचा परिणाम एवढ्यावर थांबत नाही ना. मला शेवटचा जो विचार आपल्याला सांगायचा आहे तो हा आहे. मोक्ष प्राप्त झालं म्हणजे नामाचं महात्म्य संपलं असं नाही. मोक्ष प्राप्त होऊनही ज्यांच्या मुखामध्ये नामस्मरण चालू राहतं, हा नामाचा खरा परिणाम आहे. त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं म्हणतात भक्तिशास्त्राच्या परिभाषेमध्ये. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं म्हणतात त्या, की ज्ञानानंतरही नाम चालू राहणं. कारण का? ज्ञानानंतर बाकीच्या गोष्टीचा परिणाम होत नाही, पण ज्ञानानंतर भक्तीचा आनंद वृद्धिंगत होण्याकरता नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. नारद महर्षीने भक्तिसूत्रामध्ये नामाचं, या भक्तीचं महात्म्य सांगताना गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम असं म्हटलं. काय भक्ती काय करते? आमचा आनंद प्रतिक्षणी वर्धमान करत असते. आम्ही 10दा जेव्हा राम म्हणू तेव्हा पहिल्या वेळेला राम म्हणतानाचा आनंद आणि 10व्या वेळेला राम म्हणतानाचा आनंद याची तुलना करून बघा ना. आणि त्या 10 वरची शून्य जशी जशी वाढत जातात तसा तो आनंदही वरची वर वाढत जातो. बरं, हे कुणा करता? हे कुणा करता? हे तुमच्या आमच्या करता नाही आहे. हे कुणा करता? हे जीवनमुक्त महात्म्या करता, ब्रह्मज्ञानी महात्म्या करता जास्त महत्वाचं. भागवतामध्ये भगवंताचा अवतार कुणा करता झाला याचे 4 विकल्प आले. दिले नाहीत, शोधून काढावे लागतात. मी फार धावतं सांगतो आपल्याला. एक विधान असं आलंय, नृणाम निश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः. नृणाम निश्रेयसार्थाय, या सगळ्या जगाला मोक्ष मिळावा याच्याकरता भगवंताचा अवतार झाला. एक. पहिल्या स्कंधामध्ये कुंती माता देवाला सांगताना असं सांगते की देवा तुम्ही का अवताराला आलात? हे कारण फार महत्वाचं आहे, मला आत्ता त्याची उपयुक्तता आहे. कुंती माता देवाला असं म्हणते की तुम्ही का अवताराला आलात? तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. असं कुंती माता बोलली. कुणाला भक्तियोग, कुणाला नाम? परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम. परमहंस पदवीला प्राप्त झालेले, मुनी म्हणजे मुनिस्वरूपाला प्राप्त झालेले, अमलात्मन म्हणजे मलरहित झालेले, असे जे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले महात्मे, त्यांच्या मुखातून नामस्मरण घडावं म्हणून तुम्ही अवताराला आला. हे कुंती माता बोलते.
त्याच्या पुढे जाऊन भगवंतांनी, त्या ब्रह्मदेवानी सांगितलं, भगवान का अवताराला आले? अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य नतुभूतमयस्य कोपी, हे ब्रह्मदेवानी सांगितलं. माझ्यावर अनुग्रह करण्याकरता भगवंतानी हा अवतार धारण केला. आणि त्याच्याही पुढे जाऊन भगवंतानीच असं सांगितलं, मी अवतारालाच आलो ते माझ्या गोपाळ आणि गोपिकांबरोबर भक्तीचा संवाद करावा म्हणून मी अवताराला आलो. हे भगवंतानी सांगितलेलं कारण. मग भगवान अवताराला आल्याबरोबर गोकुळात का गेले? कारण नामस्मरण तिथंच ऐकायला मिळतं, मथुरेत नाही. मथुरेत कंस होता, तिथं नामस्मरण नव्हतं. मग जिथे नामस्मरण आपल्याला ऐकायला मिळेल अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे. म्हणून जन्माला, अवताराला आल्याबरोबर भगवंतानी आपल्या वडिलांना सांगितलं, मला नंदाच्या घराला घेऊन चला. आणि मग भगवान तिथं राहिले, काही वर्ष राहिले, तिथून परत बाहेर पडले वगैरे वगैरे. नंतरचं भगवत चरित्र आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ असा की केवळ मोक्षाकरता ब्रह्मनाम परमात्मा नाम आहे असं समजून आपल्याला चालणार नाही. मोक्षाच्याही पलीकडे जाऊन त्या आनंदाची अखंड वृद्धी होत राहावी, ती आनंद स्वरूपता प्राप्त होऊन वाढत्या आनंदाचा अनुभव आपल्याला घेता यावा, याच्याकरता म्हणून नामाचा विचार करावा लागतो. हे नामाचं तशा अर्थाने महत्त्व आहे. मोक्षापर्यंत नेणारी सगळी साधनं आणि मोक्षाच्या पलीकडे जाऊन आनंद देणारं जर नाम नावाचं साधन असेल तर परिणाम दृष्टीने नामाचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. थोडासा विचार याही अर्थाने आपण करून बघा. म्हणून बाकीची साधनं तिथपर्यंत नेत असतील, पण पुढं नेणारं साधन हे फक्त नाम आहे. आपल्याला त्याच्याकरता साधं उदाहरण दिलं जातं की आपल्याला साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल, हा प्रश्न आहे. साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल? तर साखर व्हायला कोणी तयार नाही. साखर होणं म्हणजे ब्रह्म होणं, ज्ञानानं ब्रह्म होणं. साखर होण्यामध्ये काय, एक पांढरा ठोकळा, बस संपलं. साखरेचं महत्व संपलं. तो गोड असेल, साखर ती गोड असेल, पण साखर होण्यामध्ये काही तात्पर्य नाही. मग कशात तात्पर्य आहे? आम्ही म्हणू साखर खाण्यामध्ये. तुम्ही संतांना विचारा बरं, साखर तुम्हाला साखर व्हायला आवडेल का खायला आवडेल? साखर व्हायला आवडेल कदाचित ज्ञानमार्गाने जाणारे लोक म्हणतील, साखर खायला आवडेल भक्ती मार्गाने जाणारे लोक म्हणतील. पण संतांना विचारलं तुम्हाला साखर व्हायला आवडेल का खायला, तर संत सांगतात साखर होऊन साखर खायला आवडेल. ही भक्ती आहे, हे नामस्मरण. हे नामस्मरण आहे की जे ज्ञानाला काय असतं, परिणाम दृष्टीने विचार. हे लांबच चाललंय माझं, वेळ संपली आहे माझी, तथापि 1-2-5 मिनिट मला अधिक द्या. की बाकीची साधनं ही जेव्हा स्वतः सिद्ध होतात ना, तेव्हा इतर साधनांना नष्ट करतात आणि स्वतः सिद्ध होतात. एक ज्ञान झालं की तिथं कर्म राहिलं नाही. यस्त्वात्मतिरेवस्यात आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते, असं गीता बोलते. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर कर्म राहत नाही, कर्म संपून जातं, कर्माचा परिणामही राहत नाही. म्हणून कर्माला स्वरूपतः अस्तित्व ज्ञानानंतर नाही आहे. म्हणजे ज्ञान झालं की कर्म संपलं, ज्ञान झालं योग संपला, ज्ञान झालं भक्ती संपली. बाकीची साधनं स्वतः सिद्ध होतात पण इतरांना संपवून सिद्ध होतात. पण नाम किंवा भक्ती हे साधन असं आहे, ते इतरांना बरोबर घेऊन सिद्ध होतं. नामाने ज्ञानाला कधी संपवलं नाही, नामाने कर्माला कधी संपवलं नाही, नामाने योगाला कधी संपवलं नाही, नामाने यज्ञाला कधी संपवलं नाही. नाम हाच यज्ञ, नाम हीच समाधी, हीच समाधी. समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, नाही का? म्हणजे नाम हीच समाधी, नाम हाच यज्ञ, नाम हेच ज्ञान, असं चिंतन आपल्याला करता येतं. म्हणून इतर साधनांना समन्वित करून सिद्ध होणारं नाम आणि इतर साधनांचा बाध करून सिद्ध होणारी अन्य साधनं यांच्या परिणामाच्या दृष्टीने विचार केला तरी नाम इतर साधनांचाही परिणाम देतं, पण इतर साधनं नामाचा परिणाम देऊ शकत नाही. म्हणून आत्ता तुम्ही 12वा अध्याय वाचत होता ना, त्या 12व्या अध्यायात मी येताना जी ओवी माझ्या कानावर पडली तेवढी सांगतो आणि थांबतो. भगवंतानी अर्जुनाला असं म्हटलंय, अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांत ऐसा पढिये. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना जो भक्त आहे तोच योगी आहे, तोच मुक्त आहे. भक्त हा 100% योगी आहे, भक्त हा 100% मुक्त आहे. पण मुक्त हा भक्त असेलच असं सांगता येत नाही.
योगी हा भक्त असेलच असं सांगता येत नाही. प्रत्येक योगी जर भक्त असता तर कोरपत्र पाठवायची पाळी आलीच नसती ना. हे सरळ आहे की नाही. भक्त हा नक्की योगी आहे, भक्त हा नक्की मुक्त आहे, पण मुक्त असणारा भक्त होईलच, शाश्वती नाही. योगी असणारा भक्त होईलच याची शाश्वती नाही. म्हणजे या दोन्हीचे परिणाम भक्तीमध्ये नामामध्ये साधता येतात, पण नामाचा परिणाम या साधनांमध्ये जर साधता येत नसेल तर परिणाम दृष्टीनं नामाचा परिणाम एकमेवा द्वितीय असं म्हणायला हरकत नाही. अशा परिणाम दृष्टीनं, अधिकार दृष्टीनं, स्वरूप दृष्टीनं आणि काल दृष्टीनं आपल्याला नामाचं महत्त्व कळतं. जे नाम घेणं हे आत्ता आपलं कर्तव्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण याच्यासारखी सोपी साधना या जगतामध्ये नाही. म्हणून नामाकडे माणसाने प्रवृत्त व्हावं, ते महत्त्व कळून प्रवृत्त व्हावं. नामस्मरण करावं ते श्रद्धेने जसं करावं तसं अभ्यासानेही ते करावं. नामाचाही अभ्यास केला पाहिजे. त्या अभ्यासानं आपल्याला गती प्राप्त होते. तरिगा 12व्या अध्यायामध्ये आलं पहा. अभ्यासाचं महत्त्व सांगताना ज्ञानोबारायांनी महत्त्व सांगितलंय. तरिगा ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी देत जाय पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसेन दिसे हारपत अवसे नाहीची होय. जैसा शरद कालू रिगे सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवने पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसेन दिसे हारपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आतून निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होशील. हे हळूहळू मीची होशील याच्याकरता अभ्यास लागतो. आणि त्या अभ्यासाबरोबर नाम राहिलं, अभ्यासानंतरही नाम राहिलं तर हळूहळू मीची झालास तरीही ते नाम तुला आणि मला दोघांनाही आनंद देणार आहे. म्हणून नामस्मरणाचं महत्त्व या पद्धतीनं बघता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व एका वाक्यात नामाचं सांगायचं झालं तर नाम महत्त्वाचं एवढ्याच करताय की ते ज्याचं आहे त्याला सुद्धा तेच आवडतं. ते ज्या परमात्म्याचं नाम आपल्याला घ्यायचंय त्यालाही फक्त तेवढंच आवडतं, त्याचंही त्या नामावरच प्रेम आहे. त्यामुळे तोही भक्ताचं नामस्मरण करतो. आपलं नामस्मरण करणाऱ्या भक्ताला स्वस्वरूपामध्ये सामावून घेतो. त्या देवाला आवडतं म्हणून आपण ते केलं पाहिजे. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन हे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवाला आवडणारं, जीवनाची धन्यता करून देणारं, ज्ञान देऊनही नामस्मरण करायला लावणारं किंवा भक्तीमध्ये प्रवृत्त भक्तीचा आनंद देणारं, इतर कोणत्याही साधनांचा नाश न करणारं, उलट इतर साधनांना स्वतःमध्ये समन्वित करून घेणारं नाम हा आपल्या जीवनाचा धर्म झाला पाहिजे. आपल्या मुखामध्ये ते पहिल्यांदा संकल्पपूर्वक आलं पाहिजे. कालांतरानं त्याची सवय होत जाईल. तेव्हा अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम असं गीता बोलते. त्या पद्धतीनं आपल्या प्राण जाण्याच्या क्षणी आपल्या मुखामध्ये त्याचं नाम राहणं याच्यातच जीवनाची धन्यता. पण त्यावेळेला ते यावं याच्याकरता आत्तापासून ते सुरू केलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. बाकी त्याला दुसरं काहीही करता येणार नाही. नाम सोपं असल्यामुळे करू, होईल, पुढच्या वर्षी बघू, अजून थोड्या दिवसांनी बघू असं करत टाळाटाळ करण्यात काही तात्पर्य नाही. आपल्या हातामध्ये वेळ फार कमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडंसं सावध झालं पाहिजे आणि नामाचं महात्म्य ओळखून नामावर प्रेम करून नामस्मरण केलं पाहिजे. याच्यातच जीवनाची धन्यता आहे. एवढंच आत्ता नाम महात्म्याच्या संबंधानं महत्त्व म्हणून फक्त मी आपल्यासमोर ठेवतो. बाकी विचार खूप मोठ्या प्रमाणावर आहे. संतांची प्रमाणं खूप आहेत. नामस्मरणावरती, नामसाधनेवरती अनेक ग्रंथ सिद्ध झालेत. त्याच्यातून अनेक गोष्टी नव्यानं आपल्याला कळत जातील. आपण नुसतं ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, दासबोध हे ग्रंथ जरी अभ्यासले तरी नामाचं महत्त्व कळणं हे काही आपल्याला फार दुर्लभ राहील असं मला वाटत नाही. आपण ते बघावेत अशी सर्वांना प्रार्थना करतो. आणि आजच्या दिवसाचं सत्र इथं थांबवतो. उद्या आपल्याला पुन्हा नवीन विषयाला आरंभ करायचा आहे. म्हणून हे नाममहात्म्य संपलं असं गृहीत धरतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.